ओके. नमस्कार जिवलग मित्र मैत्रिणींना, आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपण नवीन वर्षाकडे जात असताना आणि दिवाळी साजरी करत असताना इंडिया आणि USA यांच्यामध्ये खूप फटाके फुटतात आणि आता थोडंसं शांत झालेलं आहे. तर कारण शेवटी असं अग्रीमेंट झालेलं आहे की आपण रशियाकडून ऑइलची खरेदी थोडीशी कमी करायची आणि ट्रम्पने त्याचा टॅरिफ थोडासा कमी करायचा. अजून फायनल अग्रीमेंटपर्यंत आपण पोहोचलेलो नाही. आता हे सगळं काय चाललेलं आहे, रशियाची भानगड नेमकी काय आहे? त्याचं असं झालं की 2022 मध्ये ज्यावेळी युक्रेनचं युद्ध सुरू झालं त्याचवेळी अचानकपणे तेलाच्या प्राइसेस खूप वाढल्या, विच इज नॅचरल. कुठलंही युद्ध झालं त्या भागामध्ये ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीजमध्ये की तेलाची प्राइस वाढली. सो द क्रूड ऑइल प्राइस वेंट अबव्ह $100 वगैरे. तर इंडियाने विचार केला की ही एक चांगली संधी की आपण रशियाकडून जर ऑइल विकत घेतलं, कारण अमेरिकेने रशियाकडून नॅचरली ऑइल विकत घेणं बंद केलं होतं टू पुट प्रेशर ऑन युक्रेन, टू पुट प्रेशर टू स्टॉप द वॉर. आणि त्याच्यामुळे त्यांनी असा विचार केला की अमेरिका आपल्याकडून ऑइल घेत नाही आणि त्याच्यामुळे आपण थोडीशी प्राइस ऑफसेट करून इंडियाला. सो इंडिया टूक अप दॅट अपॉर्च्युनिटी आणि वी स्टार्टेड बाईंग ऑइल. त्यावेळी $100च्या वर बॅरलची क्रूड ऑइलची प्राइस होती. आता इंडिया ज्यावेळी ऑइल विकत घेतं त्यावेळी गव्हर्नमेंट घेतं आणि दोन मोठ्या कंपनीज, वन इज ऑफकोर्स रिलायन्स आणि दुसरी जी कंपनी ती म्हणजे नायरा एनर्जी. नायरा एनर्जी 50% इज ओन्ड बाय रशिया, त्यामुळे ती ऑइल कुठून विकत घेणार? रशियाकडून. रिलायन्सचं कदाचित कमी जास्त होऊ शकतं. आत्ता क्रूड ऑइलची प्राइस दिवाळीमध्ये तुम्ही जर पाहिली तर $60च्या खाली गेली होती. आपण 65 साधारण रेंज पकडू की इन द नियर फ्युचर $65च्या आसपास क्रूड ऑइलची प्राइस राहील. कारण त्याचा जो इफेक्ट होता युक्रेनवरचा तो आता सबसाईड झालेला, वॉर नाही थांबलेला, पण ऑइलची प्राइसचा जो इफेक्ट होता तो आता सबसाईड झालेला. आणि त्यामुळे एनिवे इंडिया रशियाकडून जे ऑइल घेतं आणि दुसऱ्या रशियाकडून घेत नाही, वन ऑफ द प्राईम सोर्सेस, ते इंडिया कमी करणार होतं. याचं कारण सोपं की जो अट्रॅक्शनचा पॉईंट होता तो आता कमी झालेला होता आणि त्यामुळे विदर इंडिया बाईज फ्रॉम रशिया ऑर नॉट याला काही फारसं महत्त्व नव्हतं. असं असताना अचानक हा सगळा प्रकार ड्रॅमॅटाईज झाला आणि तो ड्रॅमॅटाईज कोणी केला? तर ऑफकोर्स अमेरिकेचे पुनर्निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जे क्लिअर मेजॉरिटीने म्हणजे स्पष्ट बहुमताने पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत. त्यांनी हा प्रकार ड्रॅमॅटाईज केला. त्यांनी धमकी दिल्यासारखं दाखवलं की तुम्ही जर हे नाही केलं आणि तुम्ही जर रशियाकडून ऑइल येणं थांबवलं नाही तर मी टॅरिफ अननेसेसरीली खूप वाढले. आणि त्याच्यामुळे इंडियामधले जे नॅशनलिस्ट लोक होते, आणि हे सगळं ट्रम्पने विचार करून केलेलं आहे, ही हॅज स्टडीड इंडिया अ लॉट. आणि त्याला हे माहिती आहे की हे जे नॅशनलिस्ट लोक आहेत इंडियातले हे मोदीवर नॅचरली, प्राईम मिनिस्टरवर नॅचरली प्रेशर टाकते. कोणतीही कंट्री, कोणीही प्राईम मिनिस्टर असला तरी ते म्हणणार की त्यांचं ऐकू नका, आपली कंट्री सार्वभौम आहे, डोंट लिसन टू ट्रम्प वगैरे. आणि तसंच झालं. ट्रम्पला त्याचा फायदा या निगोशिएशनमध्ये मिळाला. नंतर ज्याला आपण बॅक चॅनेलिंग टॉक्स म्हणतो, म्हणजे कुठलेही दोन देश ज्यावेळी बोलतात ते एक इंटरनॅशनल निगोशिएशनची पद्धत असते ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन राष्ट्राध्यक्ष ज्यावेळी भेटतात आणि अशा विषयांवर चर्चा करतात की आता हे जे ट्रान्झॅक्शन आहे की डोंट बाय ऑइल फ्रॉम रशिया अँड आय विल रिड्यूस युअर टॅरिफ, काही त्यात वावगं काही नाही. पण ज्या रीतीने हे निगोशिएशन होतं त्याला सुरुवातीला खूप प्रकारची तयारी होते. त्याला आपण बॅक चॅनेलिंग टॉक्स असं म्हणतो. बॅक चॅनेलिंगमध्ये दोन देशांचे सेक्रेटरीज एकमेकांशी बोलतात, कधी कधी मिनिस्टर्स बोलतात आणि त्याच्यानंतर कधी कधी गुप्त फोन कॉल्स पण होतात जे पब्लिक होत नाहीत. आणि तेच या प्रकारामध्ये इंडिया करत होतं. इंडिया बॅक चॅनेलिंग करत होतं. इंडियाने कुठेही डिप्लोमसी सोडली नाही, कुठल्याच देशाने सोडलेली नाही. आणि त्यामुळे ज्यावेळी मोदींचा आणि ट्रम्पचा फोन कॉल झाला त्यावेळी नॅचरली त्यांनी सांगितलं की परत त्यांनी ती डिमांड रिआयटरेट केली की यू मस्ट स्टॉप बाईंग ऑर रिड्यूस बाईंग फ्रॉम रशिया. आणि मोदी म्हणाले ठीक आहे, वी विल कन्सिडर. त्याचं कारण असं की ऑलरेडी वी आर कन्सिडरिंग नॉट टू बाय सो मच ऑइल फ्रॉम रशिया. आता तो अट्रॅक्शन राहिलेला नाही. ट्रम्पने काय केलं की हे जे बॅक चॅनेलिंग असतं दोन देशात ते कधीच कोणी डिक्लेअर करत नसतं, पण ट्रम्पने ते डिक्लेअर केलं. तो जाऊन म्हणाला की मी मोदींना काल फोनवर बोललो आणि मोदी हॅज अग्रीड दॅट ही विल रिड्यूस द प्राइस. पुन्हा इंडियातले नॅशनलिस्ट लोक चिडले आणि ट्रम्पला हे माहिती होतं हे सगळं प्लॅन्ड आहे. आणि का ते मी सांगतो, कारण माझा ट्रम्पचा जो अभ्यास आहे त्याच्याविषयी मी सांगतो की हाऊ आय कॅन रीड ट्रम्प. ट्रम्पला माहिती होतं की या प्रकारे होणार आहे आणि त्याच्यामुळे नॅशनलिस्ट लोक नॅचरली चिडले ॲज प्रेडिक्टेड बाय ट्रम्प
आणि पुन्हा एकदा म्हणाले, अरे काय त्याने पाकिस्तानचं युद्ध थांबवायला सांगितलं, तो थांबवतो, त्याने ऑइल विकत घ्यायला. आणि असं कुठे पंतप्रधान असतो का आपल्या देशाची पूर्ण मान खाली जाते. आता ट्रम्पने हे कशासाठी केलं? कारण त्याच वेळी ट्रेड निगोशिएशन्स हे बॅक चॅनेलिंगमध्ये आपला स्टाफ तिकडे गेला होता, दिल्लीमध्ये पण निगोशिएशन चालू होते. तिथे आपल्या देशाच्या लोकांना पिरगाळण्यासाठी त्यांनी हे केलं की नाऊ यू आर ऑन युअर नीज. कारण तुम्हाला दाबतायत. कोण दाबतायत? तुमच्याच देशातले लोक तुम्हाला दाबतायत की तू असं करू नको. आणि मला माहिती आहे की तुम्हाला ते करावं लागणार आहे. फॉर प्रॅक्टिकल रिझन्स यू कॅनॉट बाय सो मच ऑइल फ्रॉम रशिया. आय ऑलरेडी नो इट. जो पॉईंट तुम्ही ऑलरेडी करणार आहात त्याचंच निगोशिएशन करून मी तुम्हाला प्रेशराईज करतो. आता हे ट्रम्पचं सायकोलॉजिकल रिडिंग करण्यासाठी काही खूप सायकोलॉजिस्टची आवश्यकता नाही. कारण त्याने युक्रेनचं काय केलं बघा. आता हे सगळं ऑइलचं तो का करतोय याचं कारण असं की त्याला युक्रेन आणि रशियामधलं वॉर थांबवायचं. आता थांबवण्याची जी ट्रम्पची जी निगोशिएशन पद्धती ती वेगळी. की दोन जण समजा भांडतायत आणि त्या दोघांचं भांडण आपल्याला थांबवायचं दोन नेशन्समधलं. तर ट्रम्प त्यांना असं म्हणतो, विच ही सेड जस्ट इन ए कपल ऑफ डेज. आणि मी प्रिडिक्ट केलं होतं की हे 2 दिवसात होणार. आणि 2 दिवसानंतर ट्रम्प म्हणाला स्टॉप व्हेअर यू आर. मी हे दोघांनाही सांगतोय, तो म्हणाला युक्रेन आणि रशिया. स्टॉप व्हेअर यू आरचा अर्थ काय? याचा अर्थ असा की रशियाने जी जागा युक्रेनची पादाक्रांत केलेली आहे ती काही सेटलमेंटमध्ये तुम्हाला परत मिळणार नाही. असे सेटलमेंट टॉक्स हे हिस्टरीमध्ये कधी झालेले नाही. जेव्हा सेटलमेंट टॉक्स होतात दोन नेशन्समध्ये, ज्यावेळी युद्धामध्ये बळकावलेली जागा ही नेहमी परत द्यावी लागते. हे पहिलं सेटलमेंट निगोशिएशन असं आहे. आणि आजची बातमी पहा. आजच्या बातमीमध्ये झेलेन्स्की म्हणाला 10 दिवसामध्ये हे सेटलमेंट होणार आहे. सो इफ झेलेन्स्की अग्रीज. आता हे झेलेन्स्की अग्री होण्यामध्ये एकीकडे रशियाला ऑइलमध्ये पिरगाळलं, दुसरीकडे त्याने झेलेन्स्कीशी जे निगोशिएशन केलं, जे तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल की जेव्हा दोन देशामध्ये निगोशिएशन होतं, दोन देशातल्या प्रेसिडेंट्समध्ये, ज्यावेळी प्रेसिडेंट झेलेन्स्की ज्यावेळी US मध्ये गेले आणि त्यांच्या दोघांचा वार्तालाप चालू होता, त्यावेळी ट्रम्पने टीव्ही चालू ठेव, टीव्ही चॅनलला सांगितलं की तुम्ही हे सगळं शूट करा. ते अजूनही उपलब्ध आहे तुमच्याकडे, खूप लोकांनी पाहिलंही असेल, यूट्यूबवर पण आहे. आणि ट्रम्प सेज कंटिन्यू द शूटिंग बिकॉज दिस विल बी अ व्हेरी गुड TV शो, असं तो म्हणाला. आणि टीव्ही कॅमेरा समोर त्याने झेलेन्स्कीला, आपण एखाद्या एम्प्लॉईला ज्या प्रकारे झाकतो, त्या स्कोल्ड करतो, त्याप्रमाणे स्कोल्ड केलं. ही सगळी ट्रम्पची स्टाईल आहे. आता लोक त्यावेळी म्हणाले की अरे एका देशाचा प्रेसिडेंट असा असू शकतो. म्हणजे ते बाकीचं जाऊ दे, इंटरनॅशनल पॉलिटिक्स वगैरे, पण एक इंटरनॅशनल डिप्लोमसीचे स्टँडर्ड्स असतात, तेच तो फॉलो करत नाही. पण तसं काही कोणी आज म्हणणार नाही. याचं कारण असं की ट्रम्पने हा सगळा जो प्लॅन केला, एकीकडे इंडियाला पिरगाळला रशियन ऑइलच्या बाबतीत, दुसरीकडे झेलेन्स्कीला झापलं, आणि तिकडे रशियाला सांगितलं की जे काही असेल आत्ताच्या आता ते थांबवा. टुडे द न्यूज इज, आणि झेलेन्स्की बोललाय, झेलेन्स्की म्हणालाय की 10 दिवसामध्ये आम्ही ते टॉक संपवू. वेन झेलेन्स्की सेज, त्याचा अर्थ की ही इज मोर ऑर लेस रेडी टू लेट गो दॅट लँड. आता कळेल पुढे ते काय होतं वगैरे. आता ट्रम्पला तुम्ही कॉंग्रॅच्युलेट करणार का अजूनही त्याला एक विम्झिकल विचित्र पर्सन ज्याला बेसिक्स मॅनर्स कळणार नाही असं म्हणणार? अमेरिकेतले लोक ज्यांनी त्याला पुन्हा एकदा क्लिअर मेजॉरिटीने निवडून दिलं, ते म्हणतात आमची निवड चुकली नाही बरं काय माणसाची. आता असं का म्हणतात? याचं कारण असं की मोस्ट ऑफ द पीपल ज्यावेळी ट्रम्पचं प्रिलिमिनरीची निवडणूक चालू होती, म्हणजे 2015 मध्ये, 2016 मध्ये ऍक्च्युअल निवडणुका झाल्या, 2015 मध्ये पार्टी लेवलला निवडणूक होतात आणि हळूहळू ट्रम्प निवडून होतो. त्यामुळे मी ब्रुनाईमध्ये होतो आणि ब्रुनाईमध्ये दे वर सो कन्सर्न की काही म्हणून करून ट्रम्प निवडून यायला. याचं कारण असं इट्स अ मुस्लिम कंट्री. आणि ट्रम्पने त्यावेळेचा 2016चा ट्रम्पचा अजेंडा असा होता की आय एम अगेन्स्ट मुस्लिम्स आर द रिझन ऑफ टेररिझम. आणि ह्या इलिगल जे लोक राहतात, ही वुड स्पेसिफिकली स्पीक अबाउट मुस्लिम, इस्लाम, त्यांना मी देशाबाहेर काढणार. आणि सो एव्हरीवन वॉज स्केअर्ड. मुस्लिम कंट्रीज म्हणाले हा माणूस काही करून यायला नको. नुसतं अमेरिकेत नाही तर आपल्यावर सुद्धा खूप परिणाम होतो. आणि ते म्हणायचे, आमची चर्चा व्हायची तेव्हा ते म्हणायचे मला नाही वाटत तो निवडून येईल. सुरुवातीला ट्रम्प ओनली हॅड 1% वोट प्रिलिमिनरीज. हा माणूस कसला निवडून येतो आणि याला पॉलिटिक्सचा काही अनुभव नाही, हा बिझनेसचा माणूस. मी त्यांना सांगितलं की तुम्ही ट्रम्पला कधीपासून ओळखता? ते म्हणे नाही आम्ही काही त्याचं नाव फारसं ऐकलं नाही, हा कोणीतरी बिझनेसमॅन वगैरे माहिती आहे. मी म्हटलं
आय हॅव बीन ऑब्झर्विंग डोनाल्ड ट्रम्प फ्रॉम 2004. 2004 मध्ये डोनाल्ड ट्रम्पने दी अप्रेंटिस नावाची एक टीव्ही सिरीज केलेली होती आणि ती अजूनही चालू आहे, पण आता वेगळ्या प्रकारे चालू आहे आणि जवळजवळ 4-5 वर्ष त्यांना ती चालवली. या सिरीजमध्ये त्यांनी काय केलं, दिस वॉज अ सिम्पल रियालिटी शो आणि त्याच्यामध्ये तो एक 2 टीम्स बोलवायचा बिझनेसच्या यंग लोक आणि त्यांना एक टास्क द्यायचा. उदाहरणार्थ त्यांना एक टास्क दिलं की ही जी रिअल इस्टेट बिल्डिंग आहे तुम्ही चांगल्या प्राइसला विकून दाखवा. मग दोन्ही टीम्सनी कॉम्पिट करायचं की कोण चांगल्या प्राइसला विकून दाखवतो, कोण चांगल्या रीतीने विकून दाखवतो. अशा रीतीचा तो शो होता आणि ट्रम्प स्वतः त्याच्यामध्ये यायचा. नंतर तो त्या दोन्ही टीम्सला विचारायचा कसं चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर एक टीम वुड विन. आता हे सगळं होत असताना तुम्ही जरूर ती पहा की युट्यूबवर आहे ती सिरीज. याचं कारण असं की ट्रम्पची जी स्टाईल आहे मॅनेजमेंटची ही त्याने त्या ठिकाणी दाखवली. तर आता ज्यावेळी तुम्ही अशा कॉम्पिटिशन घेता तेव्हा तुम्ही समजा त्या शोच्या मुख्य आहात किंवा जज आहात तर तुम्ही कसं म्हणणार, समजा ही एक टीम आहे ही एक टीम आहे तर नॉर्मली मी असं म्हणेल की नमस्कार, या दोन्ही टीम्सने खूप चांगलं काम केलेलं आहे, तुमचं अमुक अमुक चांगलं झालं, तुमचं चांगलं झालं, फक्त तुमचं आहे ना थोडंसं अमुक अमुक काकणभर सरस होतं त्यामुळे मी अवॉर्ड यांना देतो बरं का, बट यू कीप इट अप. दिस इज द नॉर्मल वे. आता असं बोरिंग शो करून राहणार. ट्रम्प यायचा आणि तो विचारायचा तू काय केलं रे बिल्डिंग विकताना, आणि मग तो माणूस सांगायचा मी अमुक अमुक केलं. इज दिस द वे टू सेल अ बिल्डिंग? तू कसं काय तुझं आयुष्यात होणार आहे पुढे? युअर टीम इज अ फेल्युअर, यू आर फायर, हे वाक्य तसं होतं. तो एक बोट दाखवायचा आणि यू आर फायर आणि त्या वाक्यावर मी सिरीज चालवायची आणि नंतर दुसऱ्या टीमला पण जी विनर टीम आहे त्यांना पण तो स्कोल्ड करायचा, हे असं वागतात, असं करतात वगैरे. 2004 मध्ये जी मॅनेजमेंट स्टाईल आम्ही कॉलेजमध्ये शिकवत होतो मॅनेजमेंटच्या स्टुडंट्सला ती अशी होती की समोरच्याला समजावून दे, समोरच्याशी कोलॅबोरेट करा, तुमच्या एम्प्लॉईजला डिस्करेज करू नका. पण 2004 मध्ये अप्रेंटिस जी सिरीज होती ती अमेरिकन लोकांना असं सुचत होतं की हे सगळं खूप वर्ष आपण केलं, दिस इज नॉट द वे टू गेट जॉब्स डन. तुमचे एम्प्लॉईज खूप जास्त आता काय म्हणतो आपण त्याला, खूप जास्त लाडावलेले आहेत, कोणी काम करत नाही. यू नीड ए टफ ॲडमिनिस्ट्रेटर. जो माणूस काम करत नाही त्याला डायरेक्ट सांगा यू आर फायर. आणि अमेरिकन लोकांना ते पटायला लागलं, कारण 2004 तुम्हाला आठवत असेल 2008चा जो क्रायसिस झाला इकॉनॉमिक त्याचं सगळं रूट कुठे होतं. अमेरिकन लोकांना पटायला लागलं हा करतो ते बरोबर आहे. तो थिओरिटिकली नव्हता सांगत, तो प्रॅक्टिकली दर आठवड्याला तो शो यायचा त्याच्यात तो दाखवून देत होता. तेव्हा ट्रम्पची ज्यावेळी निवड झाली प्रिलिमिनरीजमध्ये त्याच्यानंतर 2 गोष्टी अजून मध्ये घडल्या. तर ट्रम्प हा एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होता, रिअल इस्टेट त्याने मोठमोठ्या केलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्याने ट्रम्प युनिव्हर्सिटी नावाची एक इन्स्टिट्यूशन स्थापन केली अप्रेंटिसवर बेस्ड. इट वॉज अ कम्प्लिटली इलिगल इन्स्टिट्यूशन, कारण युनिव्हर्सिटी स्थापन करायला ज्या रिक्वायरमेंट्स लागतात त्या ट्रम्पने फुलफिल केल्या नाही. त्याच्यात पुढे कोर्ट केस झाली, ती युनिव्हर्सिटी बंद पडली. त्या ट्रम्प युनिव्हर्सिटीने खूप टेक्स्टबुक्स काढले आणि त्या टेक्स्टबुकमध्ये ही जी स्टाईल आहे याची थिअरी मांडली. दिस वॉज अ कम्प्लिटली रुथलेस मॅनेजमेंट स्टाईल, बट अ रुथलेस मॅनेजमेंट स्टाईल दॅट वर्क्स, ज्याच्याने प्रगती होते असं तिला लोकांना वाटलं. एक पब्लिक ओपिनियन तयार झालं आणि ह्याचा सगळ्याचा इफेक्ट होऊन 2016 मध्ये ज्यावेळी ट्रम्प उभा राहिला तेव्हा मी त्या दुनियाच्या लोकांना सांगत होतो की यू थिंक दॅट ट्रम्प शुड नॉट विन, दॅट्स ओके, बट आय थिंक ट्रम्प माइट विन. विन नाही म्हणालो पण ते म्हणायचं नाही रे तो काय तो बिझनेसमधलाच नाही. दुसरी गोष्ट अशी झाली की एक अमेरिकन लोक फेडअप झाले होते काही गोष्टींबद्दल. हे ट्रॅडिशनल जे पॉलिटिशियन्स आहेत दे आर नॉट वर्किंग. एकही ट्रॅडिशनल गव्हर्नमेंटची पॉलिसी वर्क होत नव्हती आणि प्रत्येक प्रेसिडेंट, प्रत्येक नसेल पण मोस्ट ऑफ द प्रेसिडेंट्स ज्यावेळी आपल्या पॉलिसीज वर्क नाही व्हायच्या त्यावेळी कुठल्या तरी बाहेरच्या देशावर हल्ला करायचे. इराकमध्ये डेमोक्रेसी नाही. कॉमन अमेरिकन माणूस म्हणतो इराकमध्ये डेमोक्रेसी नाही, हाऊ द हेल एम आय कन्सर्न विथ दॅट, आणि मला काही घेणं देणं नाही. पहिल्यांदा आपण इराकवर हल्ला करू. अरे आपल्या देशातलं बघा, आपल्या देशामधली अनएम्प्लॉयमेंट किती वाढलेली आहे, त्याच्यावर उपाय करता न आल्याने आणि ती का नाही त्याची पण कारण आपण सांगणार आहोत. तर हे सगळं वरवरचं झालं. ही एक स्टोरी मी तुम्हाला सांगितली. आता सध्या जे चालू आहे त्याच्यामध्ये ट्रम्प काय करतोय, तर ट्रम्प एक्झॅक्टली ते करतोय जे लोकांना पाहिजे अमेरिकन लोकांना. आणि ज्या लोकांनी ट्रम्पचा अभ्यास केला त्याच्या मॅनेजमेंट स्टाईलचा त्यांना ट्रम्पची बिहेवियर पाहून काहीही आश्चर्य वाटत नाही. म्हणजे मी तुम्हाला मागे हॅमलेटवर लेक्चर दिलं होतं तर तुम्हाला आठवत असेल की हॅमलेट हा
वेडाचं सोंग धारण करतो. आणि वेडाचं सोंग धारण केल्यानंतर त्यातला एक माणूस फक्त असतो, तो म्हणतो की नाही यार, हा खरा वेडा नाहीये, याने वेडाचं सोंग धारण केलं. तो वाक्य उच्चारतो, देर इज अ मेथड इन हिज मॅडनेस. आणि ट्रम्पच्या बाबतीत तुम्ही जेव्हा म्हणता, आपण जेव्हा म्हणतो की तो विचित्र आहे, असं काय असा प्रेसिडेंट असतो का, त्याला 1-2 वर्षामध्ये काढून टाकलं जाईल किंवा तो गेल्यानंतर असं काही होणार नाही, ते म्हणताना आपण विचार केला पाहिजे. कारण अमेरिकेनं ज्याला पुनर्निर्वाचित केलेलं आहे, एकदा नाही पुनर्निर्वाचित केलेलं आहे, ते पूर्ण विचार करून केलेलं आहे, क्लिअर मेजॉरिटीनं केलेलं आहे. आणि ही मॅनेजमेंट स्टाईल त्यांना आवडत असेल किंवा नसेल, ते म्हणतात दिस इज द मॅनेजमेंट स्टाईल विच वर्क्स. आणि तो हे जे झेलेन्स्कीशी ज्या प्रकारे विचित्र रीतीने वागतोय, त्यांच्या दृष्टीने ही एक इनोव्हेटिव्ह मॅनेजमेंट स्टाईल आहे. आणि ते असं म्हणतात की प्रत्येकाला नाही झेपणार. ट्रम्पने जी पर्सनॅलिटी त्याची उभी केलेली आहे, त्याच्यामुळे त्याला ती झेपते. आणि सो ही कॅन डू इट. आणि त्यामुळे एखादा माणूस म्हणाला, बायडन समजा म्हणाला की अरे यार, दिस इज नॉट द वे टू बी अ प्रेसिडेंट, की तो म्हणेल यू आर सेइंग दॅट इट्स अ बॅड मॅनेजमेंट स्टाईल बिकॉज यू कांट डू इट. तुला शक्य नाही आहे ते. ट्रॅडिशनल कुठल्याही पॉलिटिशियनला ह्या प्रकारची मॅनेजमेंट स्टाईल शक्य नाही. आता ठीक आहे, हा वरवरचा विषय झाला. आपण थोडंसं डेप्थमध्ये जाणार आहोत. आजच्या या व्याख्यानामध्ये मी थोडंसं माझा एक पर्सनल प्रोजेक्ट जो होता, हे माझ्या पर्सनल प्रोजेक्टचं नाव आहे. आय हॅव बीन ट्राईंग टू अंडरस्टँड अमेरिका फॉर ऑलमोस्ट 30 years ना. अजूनही मला पूर्ण तो देश कळलेला नाही. पण ज्या प्रकारच्या बातम्या किंवा इन्फॉर्मेशन आपल्याकडे येते, ती वाचताना वाईट वाटतं की आपल्या देशामधल्या लोकांना, मोस्ट ऑफ द पीपल, दे डोंट नो हाऊ टू स्टडी अमेरिका, अंडरस्टँड अमेरिका. मलाही पूर्ण कळले असं मी म्हणणार नाही, पण मी थोडीशी माझं जे अंडरस्टँडिंग आहे ते शेअर करणार. आता पहिल्यांदा आपण असा विचार करू की हे जे मिसअंडरस्टँडिंग आहे, कारण ते आपल्याला पहिल्यांदा दूर करावं लागेल. आपल्याला आपली नजर साफ करावी लागेल. म्हणजे गीतेमध्ये ज्यावेळी अर्जुन त्याचा प्रॉब्लेम कृष्णाला सांगतो, तेव्हा कृष्ण म्हणतो की थांब, मी तुला उत्तर आत्ता नाही देणार. लोक पटकन अमेरिकेचे प्रश्न विचारतात, तुम्ही जाऊन आला ना, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंडियन कल्चर अँड अमेरिकन कल्चर, किंवा काय कसं काय वाटली ट्रम्पची बिहेवियर. मी त्यांना म्हणतो की थांबा, उत्तर देण्याआधी. तर कृष्ण त्यांना असं सांगतो अर्जुनाला, थांब, मी तुला पटकन उत्तर नाही देणार तुझ्या प्रश्नाचं. पहिल्यांदा तो म्हणतो की तुझ्या डोळ्यावर जे कश्मल शब्द तो वापरतो, साठले ते साफ. कश्मल हा खूप छान शब्द आहे आणि त्याला चांगला मराठी शब्द नाही. की एक प्रकारची माती, धूळ, अशुद्ध एलिमेंट्स, ह्या सगळ्याचा एक मिक्सचर होऊन एक असा द्रव तयार होतो. बऱ्याच वेळा तो रस्त्यावर आपल्याला दिसतो पावसाळ्यामध्ये. आणि ते तुझ्या डोळ्यावर साठलेलं आहे, ते तुझ्या बुद्धीवर साठलेलं आहे. जोपर्यंत तू ते दूर नाही करत, तोपर्यंत पुढचा प्रश्न मी तुला सांगणार नाही. आता हे कश्मल आपल्या भारतीयांच्या डोळ्यावर कशामुळे साठलेलं आहे, आणि त्याच्यातूनच माझा प्रोजेक्ट निर्माण झाला. कारण लहानपणापासून असं सांगितलं गेलं की अमेरिका अमुक देश आहे, तिथे डिव्होर्सेस खूप होतात, फॅमिली सिस्टम नाही आहे आणि खूप श्रीमंत आहे वगैरे. माझी पहिल्यांदा एक अमेरिकेचा प्रोजेक्ट घेण्याची इच्छा अशी झाली की मी मास्टर्स डिग्रीला असताना एक नवीन कोर्स आमच्या इथे सुरू झाला. माझा लिटरेचरचा स्टडी होता आणि त्या कोर्सचं नाव होतं अमेरिकन लिटरेचर. आणि कोणीच तो घ्यायला तयार नव्हतं, कारण तुम्हाला आठवत असेल त्यावेळेचं 1980s मध्ये एनिथिंग अमेरिकन वॉज कन्सिडर्ड सबस्टँडर्ड. जसं आपण चायनीज म्हणतो. म्हणजे एखादा माणूस समजा इंग्लिश चुकीचं बोलत असेल तर आपण असं म्हणायचं की तो अमेरिकन इंग्लिश बोलतो. किंवा एखाद्या माणसाला खाण्यापिण्याचे जर मॅनर्स नसतील तर ब्रिटिश कल्चरमध्ये मॅनर्स असतात, डायनिंग मॅनर्स. पण एखादा माणूस नीट खात पीत नसेल, अरे दिस इज अमेरिकन वे ऑफ इटिंग असं म्हटलं जायचं. आणि दिस कंटिन्यूड फॉर अ लॉंग टाईम. आणि त्यामुळे मी ज्यावेळी अमेरिकन लिटरेचर, मी 2-4 माझ्या मित्रांना कन्व्हिन्स केला की आपण अमेरिकन लिटरेचर स्टडी करू. सगळे लोक मला वेड्यात काढायचे, कारण लिटरेचर फक्त ब्रिटिश स्टडी करायचं असतं इंग्लिशमध्ये. बाकीच्या भाषेमधलं बरोबर आहे, पण इंग्लिशमध्ये मी अमेरिकन लिटरेचर कशाला स्टडी करतो. आम्ही केलं आणि केल्यानंतर असं लक्षात आलं की हा देश खूप वेगळा आहे आणि इथे जायला पाहिजे, काहीतरी इथला अभ्यास करायला पाहिजे. आणि अनेक वेळेला मी तिथे गेलो आणि मी एका वेगळ्या रीतीने मी तिथे राहिलो. तर आता एक कश्मल जे मी म्हणालो ते कशामुळे साठतं. आपल्या देशातले तर खूप लोक अमेरिकेत जातात, तिथे जाऊन राहतात, त्याच्यानंतर करतात. एक कारण त्याच्यातलं असं आहे की आपण जरी पाहतो की खूप मायग्रंट्स बाहेर आहेत, तरी ॲक्च्युली पर्सेंटेजमध्ये ॲक्च्युली इट्स व्हेरी लो. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आपण बाकीचं जाऊ देऊ,
पण पासपोर्ट्स आपल्या देशामध्ये किती लोकांकडे असतील पर्सेंटेज? हा, एक्झॅक्टली. आता 7.5% 22ला होतं आणि ह्या वर्षी ते म्हणाले खूप एनरोलमेंट आले, सो वी माइट टच लाईक 9-10%. पण 10%च्या आत लोकांकडे आपल्याकडे पासपोर्ट आहेत. त्याच्यानंतर आपण जे म्हणतो की बिहारचे लोक यांच्यामध्ये खूप मायग्रेशनची म्हणजे इंटरनल मायग्रेशन याची वृत्ती आहे. बिहारचा ॲक्च्युअल डेटा जर पाहिला की बिहारमधले किती लोक मायग्रेट होतात, दॅट इज ऑल्सो लेस दॅन 10%. आपण जर आजूबाजूला पाहिलं की नाशिकमध्ये, जळगावमध्ये, पुण्यामध्ये मोस्ट ऑफ द पीपल दे आर बॉर्न अँड दे स्टडी अँड दे लिव्ह इन दॅट पर्टिक्युलर टाउन. आता काही लोक नोकरीनिमित्त बदलीची नोकरी असते त्यावेळी ते इकडे तिकडे फिरत असतात, काही लोकांची वेगवेगळ्या नोकरी असतात, तर त्या लोकांची गोष्ट वेगळी. पण नॉर्मली लोकांमध्ये मायग्रेशनची इच्छा म्हणजे व्हॉल्युशन हे नाही. आता बदलीची नोकरी करावं लागतं ते किंवा काही, तर त्याच्यामुळे टोटल जे आपल्याकडे मायग्रेशनची संख्या आहे नंबरने खूप आहे. त्यामुळे आपण कायम वाचतो की आपल्याला असं वाटतं अरे एव्हरी अदर पर्सन इन नाशिक इज इन द US, विच इज अनेक्डोटली ट्रू. पण तुम्ही जर नंबर्स पाहिले तर इट इज सरप्रायझिंगली व्हेरी लो ट्रॅव्हलिंग नेशन. मग आता हे जे 10%च लोक ट्रॅव्हल करतात, आपण जास्तीत 15-20% टुरिस्ट धरून असं म्हणतो. आता आपण एक वेगळं उदाहरण घेऊ. आता हे जे लोक आहेत हे येऊन आपल्याला सांगणार की तो देश असा आहे किंवा तो देश तसा आहे या प्रकारे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवला. दुसरी गोष्ट ही कश्मल ठरण्याचं कारण असं आहे की समजा आपण एक पूर्ण वेगळं उदाहरण घेऊ की समजा या ठिकाणी काही लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत आणि काही लोक व्हेजिटेरियन, म्हणजे मीट इटर्स आणि व्हेजिटेरियन. आता समजा मी व्हेजिटेरियन माणसाला असं विचारलं की नाशिकमध्ये चांगलं टेस्टी मटण स्वस्त कुठे मिळेल, तर तो काय उत्तर देईल? मला तो म्हणाले सॉरी मला काही माहिती नाही, तुम्ही रामोळेचा मी व्हेजिटेरियन आहे असं. पण जर तुम्ही परदेशाबद्दल कोणाला विचारलं की तुझं अमेरिकेशी मत काय किंवा मोदीने ट्रम्पशी कसं बोलावं, तर तो माणूस असं नाही म्हणणार की नाही यार माझ्याकडे पासपोर्ट पण नाही, तुम्हाला का हा प्रश्न विचारतो, तर तो त्याचं मत सांगणार. आता ज्यावेळी ज्या माणसाला कुठल्याही रीतीचा अनुभव नाही, ज्याच्याकडे इन्फॉर्मेशन येते ती खूप फिल्टर्ड रीतीने येते, तर नॅचरली त्या सगळ्या सोसायटीमध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर खूप मिसअंडरस्टँडिंग निर्माण होते. आणि हे मिसअंडरस्टँडिंग जोपर्यंत आपण दूर करत नाही, स्वच्छ रीतीने पाहत नाही, मला माहिती नाही फारशी, मी अजूनही असं म्हणतो की खूप वेळा अमेरिकेला गेलो, खूप स्टडी केला, पण मी अजूनही असं म्हणतो की नाही हा हत्तीसारखा अमेरिका आहे. हत्तीसारखा काय आहे तर 1775 मध्ये ज्यावेळी अमेरिका युनायटेड स्टेट्स फॉर्म झाला त्यावेळीच त्याचं वेगळेपण आपल्याला दिसलं. कारण 1775च्या आधी काय अस्तित्वात होतं? डिफरंट स्टेट्स एक्झिस्टेड आणि हे सगळे देश हे ब्रिटिशांच्या ब्रिटिशांच्या जुलुमाला कंटाळलेले होते आणि ते एकत्र आले आणि ते म्हणाले की नाही नथिंग डुईंग. बोस्टन टी पार्टी झाली, त्यांनी ते चहा फेकून दिला, चहावर टॅक्स लावला होता म्हणून वगैरे वगैरे. त्या सगळ्या घटना घडल्या, 13 स्टेट्स एकत्र आले, नंतर आणखी काही स्टेट्स आले. दॅट्स हाऊ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वॉज फॉर्म. आता बरेच लोक विचारतात की इंडिया आणि अमेरिकेमध्ये फरक काय? ही तुलना करणंच चुकीचं आहे. त्याचं कारण असं की इंडियामध्ये वी आर नॉट युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया. आपण इंडिया हा देश म्हणून हजारो वर्षापासून अस्तित्वात होतो. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी रेव्हेन्यूच्या सोयीसाठी त्याला स्टेट असं नाव दिलं. दुसरा फरक असा की डायव्हर्सिटीची जी गोष्ट असते ती इंडियामध्ये ऑटोमॅटिक होती. पीपल वेर टॉकिंग डिफरंट लँग्वेजेस, पीपल यूज टू ईट डिफरंट फूड्स, पीपल यूज टू सेलिब्रेट डिफरंट फेस्टिवल्स. अमेरिका ज्यावेळी एकत्र आला युनायटेड स्टेट्समध्ये त्यावेळी त्यांनी इमिग्रंट्सला घ्यायचं का ठरवलं? त्यांनी याच्यासाठी ठरवलं की आपल्या देशामध्ये डायव्हर्सिटी पाहिजे. वी हॅव टू इम्पोर्ट डायव्हर्सिटी. तेव्हा एखाद्या देशामध्ये ज्यावेळी ओपन बॉर्डर आणि ट्रम्पला समजून घेताना हे समजून घेणं आवश्यक आहे की ट्रम्पच्या मागे जे पब्लिक ओपिनियन आहे ते कसा विचार करतात. एक हाफ बघा, इंडियन्स आउटसाइड इंडिया 5.7 मिलियन म्हणजे 57 लाख लोक USA मध्ये राहत आहेत, 39 लाख लोक UAE मध्ये, कॅनडामध्ये 36 लाख लोक आहेत. आपण ही आकडेवारी बघून काहीतरी कॉमेंट्स करतो, पण पहिल्यांदा हे पाहिलं पाहिजे की हे जे देश आहेत याच्यात इमिग्रेशन ची जी पॉलिसी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. तर 3 प्रकारचे देश असतात जे आपल्या बॉर्डर्स पूर्णपणे क्लोज ठेवतात. इंडिया त्याच्यामध्ये.
आणि इट्स अ गुड पॉलिसी. आपण असं म्हटलं की नाही बाबा माझ्याच देशामध्ये खूप लोक आहेत त्यामुळे थोड्याफार लोकांना मी देईल बाहेरच्या नोकऱ्या, पण इन जनरल माय बॉर्डर्स आर क्लोज्ड. कधी कधी आपण त्याला एक्सेप्शन केले, बांगलादेशचा इन्फ्लुअन्स घेतला, पण ॲज अ पॉलिसी आपण क्लोज्ड बॉर्डर नेशन आहोत. तर पुअर नेशन्स दे आर जनरली क्लोज्ड बॉर्डर. ओपन बॉर्डर जे असतात नेशन्स त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. आता समजा तुम्ही ऑस्ट्रेलिया पाहिलं तर ऑस्ट्रेलियामध्ये 10 लाख लोक आहेत तिथे. ऑस्ट्रेलिया हा जो याला न्यूली फाउंड नेशन असं म्हणतात, म्हणजे तो भाग नव्हताच आधी. ऑस्ट्रेलिया एक्झिस्टेड, तिथे ते ॲबोरिजिनल्स जसे आपल्याकडचे आदिवासी आहेत तसे लोक राहायचे. आणि नंतर इंग्लंडमधले जे कन्व्हिक्ट्स होते म्हणजे प्रिझनमधले, तर आयदर ते पळून गेलेले होते किंवा काही लोकांची सुटका झालेली होती. हे कन्व्हिक्ट्स लोक तिथे गेले 200-250 वर्षापूर्वी आणि त्यांनी ऑस्ट्रेलिया स्थापन केलं. व्हाईट लोक अर्थात ॲबोरिजिनल्स होते, त्यांच्यावर त्यांनी सत्ता केली. तर ऑस्ट्रेलिया हा न्यूली फाउंड नेशन, म्हणजे जिथे काहीच नव्हतं. अरे लेट्स एस्टॅब्लिश नेशन. USA तसा नाही आहे. USAला कल्चर आहे पण ते स्टेट्स म्हणून एक्झिस्टेड होते आणि त्याच्यामुळे ऑस्ट्रेलिया इज डिफरंट. आता हे जे नेशन्स आहेत, कॅनडा इज अ न्यूली फाउंड नेशन. ते आधी काही नव्हतं. हे ब्रिटनमधले लोक तिथे गेले आणि ते म्हणाले अरे ही चांगली जागा आहे राहायला, आपण इथे राहूया, आणि ते तिथे इमिग्रेट झाले. पुन्हा व्हाईट लोक होते. आता हे जे व्हाईट लोक होते त्यांनी असा पुन्हा विचार केला की सॉरी लेट मी गो बॅक वन स्टेप. तर जेव्हा आपण इमिग्रेट करतो म्हणजे बॉर्डर्स ओपन करतो आपल्या देशाचे आणि म्हणतो की या मला बाहेरचे लोक पाहिजे, तेव्हा 2 कारणं असतात मुख्य. तिसरं पण एक कारण आहे, पण 2 मुख्य कारण असतात. एक म्हणजे आपण म्हणतो की मी एक खालचे कामं नाही करणार, म्हणजे मी बहारीनमध्ये राहतो तो विच इज ऑन द बॉर्डर ऑफ सौदी अरेबिया. सौदी अरेबियाने बघा 27 लाख लोक आहेत. सौदी अरेबियाचा जो शेख माणूस आहे तो म्हणतो की मी आयुष्यात कधी टायर नाही बदलणार गाडीचं, मी गाडी ड्राईव्ह करेल, पण जर माझी गाडी पंक्चर झाली किंवा काही टायर फ्लॅट झाला तिथेच सोडून मी निघून जाईल. तर मग आता टायर कोण बदलणार? इमिग्रंट. माझ्या देशातला कुठलाही माणूस श्रीमंत गरीब कसाही असो, अरब माणूस टायर बदलणार नाही, दाढी कटिंग करणार नाही. तर हे लोअर लेवल इमिग्रेशन. आता व्हाईट कॉलर इमिग्रेशनमध्ये आपण असं म्हणतो की नाही ते चांगलं आहे, पण मला व्हाईट कॉलर इमिग्रेशनमध्ये कम्प्युटर प्रोग्रामर्स हे इंडियातले लोक चांगलं करतात म्हणून त्यांना आणायचं. दॅट इज सेकंड रिझन. आता US जे इमिग्रेशन आहे हे 2पेक्षा खूप वेगळं आहे. हां सॉरी, तिसरं कारण सांगायचं राहिलं. तिसरं कारण सिंगापूरमध्ये की तिथे पॉप्युलेशन इज ड्वेंडलिंग, आणि तुम्ही जर म्हणाला की मी बाहेरचे लोक घेणार नाही तर तुमची पॉप्युलेशन सस्टेन नाही करू शकत, म्हणून मी बाहेरचे लोक घेतो. हे 3 कारण आहेत. USA मध्ये हे 3ही कारणं नव्हते. आणि मी तुम्हाला सांगतो की आपला जो गैरसमज आहे की आपण जर प्रोग्रामिंग केलं नसतं तर US एवढ्या पुढे गेला नसता, किंवा इंडियन आणि चायनीजने सिलिकॉन व्हॅली बीट केली, तर पार्शली खरं आहे, काही खोटा नाही आहे. पण आपल्यापासून US व्यवस्थित चालू शकतो, इमिग्रंट्स पासून US चालू शकतो. USचं ऑब्जेक्टिव्ह असं होतं, ते असं म्हणायचे की ॲफ्लुअन्स जो असतो तो डायव्हर्सिटीमधून येतो. ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र येतात, आणि हे इंडियन सोडून अजून कोणाला चांगलं माहिती, आपल्याला माहिती की आपला ॲफ्लुअन्स हा डायव्हर्सिटीमुळे, कारण आपण सगळे एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत, एकत्र येऊन काम करतो. दॅट्स वाय द नेशन इज सो रिच अँड ॲफ्लुअंट. तर USला असं वाटतं की डायव्हर्सिटी पाहिजे, आणि त्यामुळे तुम्ही त्याच्या व्हिजाचं नाव पाहिलं, एक व्हिजा तर डायव्हर्सिटी व्हिजा असं नावच आहे त्याला. पण अदरवाईज त्यांचे प्रोग्राम हे डायव्हर्सिटी प्रोग्राम्स आहेत. त्यांना आपली गरज आहे म्हणून आपण त्यांनी घेतलं असं नाही, डायव्हर्सिटी म्हणून घेतलं. त्यामुळे USचं जर तुम्ही डिपार्टमेंटचं नाव पाहिलं तर ते काय, इमिग्रेशन अँड नॅचरलायझेशन. हा शब्द खूप कमी कंट्रीज वापरतात. नुसतं इमिग्रेशन म्हणजे काय, इमिग्रेशन अँड नॅचरलायझेशन. तर अरे यार तू ये माझ्या देशात, चांगला माणूस आहेस, तुम्ही तुझं बॅकग्राऊंड चेक केलेलं आहे, राहा इथे, नोकरी कर, कॉन्ट्रीब्यूट टू अवर इकॉनॉमी, अँड देन नॅचरलाइज. नॅचरलाइज म्हणजे काय, आमच्यासारखं पण असं नाही म्हणत आहे, पण आमच्यामध्ये मिसळून जा, आम्ही पण तुझ्यातलं काहीतरी घेऊ. तू गणपतीत मोदक खातो, आम्ही पण मोदक खातो, पण आमचं नेशन असं आहे की वी टेक फ्रॉम एव्हरीवेअर. आम्ही चायनीज नूडल्स खातो, आम्ही इटालियन फूड खातो, आम्ही तुमचंही फूड खातो. तू ये आणि राहा माझ्यामध्ये, आणि तुझं आम्ही काही घेऊ, आमचं तू काही घे. पण अमेरिकन व्हॅल्यूज ज्या आहेत बिझनेस बिल्डिंगच्या, त्या मात्र आपल्या सगळ्यांमध्ये आपण कॉमन ठेवू. ऑनेस्टी, फ्रीडम, लिबर्टी, ह्या व्हॅल्यूज आपण करतो. दॅट इज नॅचरलायझेशन. आता हे झालं का खरंच? नाही झालं.
त्याच्यामुळे जो ट्रम्पचं जे पब्लिक ओपिनियन आहे हे चिडलं. हे जे लिबरल लोक आहेत 1775 पासून हे सांगतायत आपल्याला, 1775 पासून जवळजवळ 100 वर्ष म्हणजे युनायटेड स्टेट्स फॉर्म झालं, त्याच्यात 100 वर्ष कोणी त्या देशामध्ये इमिग्रेशनचा विचारच नाही केला. युनायटेड स्टेट्स फॉर्म झालं त्यावेळी पहिल्यांदा म्हणायला पाहिजे का रे आपण आपल्या बॉर्डर्सचं काय करणार, आणि का केला नाही याचं कारण असं की तिथले जे लिबरल थिंकर्स होते, तर हे लिबरल थिंकर्स म्हणायचे एक वाक्य आहे त्याचं, ते वाक्य असं आहे, एव्हरी बोट इज अ मे फ्लॉवर. त्याचा अर्थ काय, तर पहिली जी बोट होती इमिग्रंट्स जी अमेरिकेमध्ये आली, म्हणजे ज्यावेळी USA नव्हतं स्टेट्स होते, त्या बोटीचं नाव होतं मे फ्लॉवर. त्यातून इमिग्रंट्स अमेरिकेत आले. तर ते म्हणायचे आपण स्वतः इमिग्रंट्स आहोत, आपण कसं काय लोकांना थांबवायचं. तर प्रत्येक जी बोट येते, एव्हरी बोट इज अ मे फ्लॉवर. अजूनही न्यूयॉर्कमध्ये खूप ठिकाणी हे वाक्य लिहिलं, एव्हरी बोट इज अ मे फ्लॉवर. आता हे प्रॅक्टिकल नाही आहे, बोलायला खूप छान वाटतं, मी इमिग्रंट आहे मी तुला कसं थांबवू. पण आता ट्रेनमध्ये सुद्धा आपण असंच करतो ना, आपण ज्यावेळी बसतो ट्रेनमध्ये आणि त्यानंतर आपण लोकांना म्हणतो नको जाऊ मागचा डबा रिकाम आहे, त्यात काही चूक नाही आहे. अरे तू येताना तुला थांबवलं असतं तर असं नाही, पण आता डबा खूप भरलेला आहे, आता खूप इथले प्रॉब्लेम आहेत. आणि त्यामुळे प्रॅक्टिकॅलिटी ज्यावेळी सुटायला लागली त्यावेळी पब्लिक ओपिनियन हे इमिग्रेशनच्या विरुद्ध झालं. तर ही आकडेवारी पाहताना आपल्याला वेगळं वाटतं, पण हे सगळे देश एकमेकांपेक्षा वेगळे आहेत, त्यांच्या इमिग्रेशनच्या पॉलिसीज वेगळ्या आहेत. सौदी अरेबिया हा जो देश आहे तो काय करतो, त्याच्या बॉर्डर्स पार्शली ओपन आहे. तो म्हणतो या तुम्ही माझ्याकडे नोकरी वगैरे करा, ज्या दिवशी नोकरी जाईल तुमची त्या दिवशी घरी परत जा. USA तसं नाही म्हणत, USA म्हणतो की नाही तू राहा आणि त्याच्यानंतर यू कॅन इव्हन बिकम अ सिटीजन आणि त्या ठिकाणी तू खूप गोष्टी करू शकते. आता का नाही झालं त्याचा आपण विचार करू. एक बातमी आहे, पण त्याच्यात मला याचं बॅकग्राऊंड थोडंसं सांगायचं. तर आपला विषय कुठला चाललेला आहे की इमिग्रेशन झालं पण नॅचरलायझेशन फेल झालं आणि कोणाची चूक आहे त्याच्यामध्ये, हा विषय आपला चाललेला आहे. तर मी पहिल्यांदा 1998 मध्ये गेलो, त्याची मी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. लॉस एंजलिस जवळच्या एका खेड्यामध्ये मी राहिलो होतो त्याची. पण त्याच्यानंतर मी एकदा गेलो आणि मी US ची नाही ही स्टोरी, व्हँकुव्हरची स्टोरी. तर व्हँकुव्हरमध्ये मी एका कॉन्फरन्सला गेलो आणि तिथे एक शीख माझा एक मित्र होता. तर आमचे पहिल्यापासून कॉरेस्पॉन्डन्स वगैरे होता. ही वॉज द प्रिन्सिपल ऑफ अ स्कूल इन कॅनडा. तर आम्हाला माहित होतं आम्ही कॉन्फरन्सला येणार आहे, तर मी भेटलो त्याला आणि मग मी त्याला म्हटलं यार मला तुझ्या घरी यायचं आहे. तर तो म्हणाला मी सबर्बमध्ये राहतो पण डेफिनेटली आय विल इन्व्हाइट यू फॉर डिनर. सॅटर्डेला मी एक ट्रेन घेतली आणि सरी नावाच्या गावामध्ये तिथे गेलो. इट्स अबाउट अन अवर्स जर्नी फ्रॉम व्हँकुव्हर. तिथे गेलो, मला कारमध्ये घ्यायला वगैरे गेला आला होता आणि त्याच्यानंतर त्याने मला नेलं त्या सरी गावामध्ये. आत्ता व्हँकुव्हर जे त्याच्यामध्ये सरीसारखी अजून 3-4 गावं निर्माण झाली. बट आय वेंट टू द ओरिजिनल टाउन सरी. आता सरी हे गाव काय होतं तर त्याच्यामध्ये हे जे शीख ट्रकर्स होते, हे शीख ट्रकर्स यांनी एक स्वतःची इकोसिस्टम तयार केली होती. इकोसिस्टम म्हणजे काय की शीख लोक तिथे जायचे. हे केव्हा गेले मुळामध्ये ज्यावेळी इंदिरा गांधी चे असॅसिनेशन झालं त्यावेळी लॉट्स ऑफ पीपल शीख्स फ्लेड आणि दे वेंट टू कॅनडा, दे वेंट टू US. आता हे लोक तिथे गेले शीख आणि यांना यांचा धर्म सोडायचा नाही, यांना यांच्या चालीरीती सोडायच्या नाही आणि त्याच्यामुळे इट्स इम्पॉसिबल टू गेट एनी काइंड ऑफ जॉब. म्हणजे मी ब्रुनाईमध्ये होतो तर मी तर प्राध्यापक होतो, पण ज्यावेळी आम्ही शिपवर जायचो तिथे ब्रुनाईमध्ये त्यावेळी वी हॅड टू बी क्लीन शेवर, दाढी न केलेली चालत नाही. तर असे काही कोड्स असतात जॉबचे. खूप बहुतेक जॉब्समध्ये यू कॅन नॉट हॅव लॉंग हेअर आणि टर्बन तर नाहीच आहे कारण जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन साईट्सवर जातात आणि कन्स्ट्रक्शन साईटवर कोणीही जातं. म्हणजे मी सिव्हिल इंजिनिअरिंग शिकवायचो तर कधी कधी कन्स्ट्रक्शन साईटवर जावं लागायचं. सो वी हॅड टू वेअर हार्ड हॅट आणि हे सगळे कोड्स सगळ्या देशांमध्ये खूप प्रमाणामध्ये लागले. आता शिखालयातला कुठलाही जॉब कोड फॉलो करणं शक्य नाही. ही कॅनॉट वेअर अ हार्ड हॅट, ते काढावं लागेल त्याला. ते काढलं तरी आत लॉंग हेअर असणार, दॅट्स नॉट अलाउड. त्याच्यानंतर क्लीन शेवन बरेच शीख नसतात. त्याच्यानंतर तो किरपाण देणार, तो किरपाण त्याला जमा करावा लागेल, तो ऐकणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी असा
शिखांनी स्वतःच असा विचार केला की द ओनली जॉब वी कॅन डू इज अ ट्रक ड्रायव्हर. मग ते ट्रक ड्रायव्हिंग करायचे तिथे. आता ट्रक ड्रायव्हिंगच्या ज्या कंपन्या आहेत त्याचे मालक सुद्धा शिखाच झाले होते. आता मग मी सांगतो त्या कंपनीचा मालक आहे मला आणखी 20 ड्रायव्हर लागत आहेत, तर मी काय करणार, मी माझ्याच एका ड्रायव्हरला सांगणार यार 20 आदमी लेके आहे, आणि तो म्हणणार ओके. तो त्याच्या नातेवाईकांना आणणार तिथे, इनको ट्रेनिंग देते. ट्रेनिंगची कॉस्ट 0 आहे मला, विच इज अ ह्यूज कॉस्ट इन कॅनडा और US. देर इज नो ट्रेनिंग, कारण तो त्याला ट्रेनिंग देणार, मला काही भानगड नाही आहे. सगळं स्केड्युलिंग वगैरे तोच करणार, त्याला सगळं करणार. आणि त्याच्यामुळे ही एक इकोसिस्टम तयार होत गेली की तेच शिकच लोक तिथे येणार, तेच ट्रक ड्रायव्हर चालवणार, त्याच्या पलीकडे कोणी येणार नाही, ते स्वतःच रिक्रुटमेंट करणार, ते स्वतःच ट्रेनिंग देणार. त्याच्यामुळे मॅनेजमेंट, ट्रेनिंग, रिक्रुटमेंट ह्याचे सगळे फील्ड्स आहेत हे असे सगळे एकत्र होऊन गेले. ही डायव्हर्सिटी नाही आहे. डायव्हर्सिटीमध्ये आपण असं म्हणतो की एका वेगळ्या माणसाने मॅनेजमेंट द्यायला पाहिजे, ट्रेनिंग द्यायला पाहिजे, ते त्या ठिकाणी झालं. एनिवे सरीमध्ये तिथे गेलो ते ट्रक ड्रायव्हर्स वगैरे, आणि ट्रक ड्रायव्हर म्हणजे आपल्या डोळ्यासमोर इमेज येते तसे नाही बरं काय, सगळे श्रीमंत, मोठमोठी घरं त्यांची. आता हा जो माझा मित्र होता त्यांच्या मुलांना आता शाळा लागणार, त्यांनी त्यांचीच शाळा काढली. त्याच्यात ते कुठलं शिक्षण देणार, जे जालंधरमध्ये दिलं जातं ते शिक्षण देणार. त्याची सर्टिफिकेशनची सिस्टम त्यांनी तयार करून घेतली. हा माझा मित्र जो होता तो त्या स्कूलचा प्रिन्सिपल होता. तिथे मिठाई ती मिळणार, भाषा सगळे पंजाबी बोलणार. त्याला म्हटलं घर फार छान आहे तुझं, किती मोठं घर आहे वगैरे. नाही सब घर ऐसंही यायची, सगळे असेच मोठे घर आहे काही. मी म्हटलं तुम्ही लोकांनी अशी सिस्टम तयार केली आहे की बाहेरचा माणूस म्हणजे बाहेर नॉन इंडियन तर जाऊच दे, पण मला पण तू इथे घेणार नाही. तो हसला, ओशाळे नाही, कारण माझ्याकडे कनेडियन PR होता, त्याची स्टोरी मी नंतर सांगेन. आणि त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं तू मला पण नाही घेणार इथे, ऑल्दो आय हॅव PhD. तो ओशाळेपणे असणार नाही, खरं आहे तो म्हणतो, शिक शिवाय नाही. आता ही जी इकोसिस्टम तयार केली याचा नॅचरली वाईट इफेक्ट होत गेला, कारण हे लोक पुन्हा तिथे आपल्याकडे जसं ढाब्यावर थांबतात तसं थांबायचे, दारू प्यायचे. आणि त्याच्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये या 2 बातमी, ही आत्ताची बातमी ऑक्टोबर 23 ही अशी क्रशर की हेडिंग खूप वेगळं आहे, शीख ट्रकर क्रॅशेस अमेरिकन टीम्स ऑफ मेनी इमिग्रंट्स फ्रॉम पंजाब. तर ह्या अशाच्या घटना की तो माणूस दारू प्यायला, त्याने ट्रक चालवली, त्याने एक पाईलअप केला मोठा, आणि तिथे मोठा ॲक्सिडेंट झाला, काही लोक वारले त्याच्यामध्ये. आणि वेन वेंट टू द जज, आणि बेल द्यायचा त्यांनी असं हिअरिंग चालू होतं, तर जजने ते कम्प्युटरमध्ये टाकलं, आणि कम्प्युटरमध्ये टाकलं लक्षात आलं की अरे आता इलिगल इमिग्रंट आहे. बरं, नॉट ओनली इलिगल इमिग्रंट, तर जो बायडन त्या ठिकाणी प्रेसिडेंट असताना ही केस आलेली होती, आणि जो बायडनने ज्या लोकांना ॲम्नेस्टी दिली, माफ केलं आणि राहू दिलं, त्याच्यामध्ये हा एक आहे. आता ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी शिखाबद्दलचा राग वगैरे तो बाजूला राहिला, पण आपल्या देशातल्या ज्या इमिग्रेशन सिस्टम्स आहेत आणि लिबरल डेमोक्रॅट्स ज्या रीतीने इमिग्रंटची केस हँडल करतायत ते खूप विचित्र आहे, लक्षात आहे. आता मी आत्ताची केस घेतली, पण अमेरिकेमध्ये ह्या टाईपच्या फिलिंग्स या कधीच्या लोकांमध्ये ब्रू होत होते, आत आहेत त्या निगेटिव्ह फिलिंग्स. आता अमेरिकन माणूस मुळामध्ये हा सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षित आणि जनरल असल्यामुळे त्याने मला समजा रस्त्यावर पाहिलं तर तो काही इमिडिएटली माझ्याशी वाईट नाही वाटणार की इंडियन माणूस आहे, तो कशाला आला. ही विल बी नाईसली देते, पण सिस्टमबद्दल त्याच्या मनात राग आहे, इंडियन रेसबद्दल राग नाही, सिस्टमबद्दल. आणि त्याच्यामुळे ही सिस्टमचा राग सोडवणारा एक कोणीतरी माणूस म्हणून त्याने ट्रम्प याची निवड केली. आणि त्याच्यामुळे जर इंडियन लोकांना किंवा जगातल्या कुठल्याही देशातल्या लोकांना असं वाटत असेल की हा ट्रम्प आल्यापासून हा काहीतरी टेम्पररी फिनॉमिनॉन सुरू झालेला आहे, ट्रम्प गेल्यानंतर दुसरा माणूस आल्यानंतर एव्हरीथिंग विल बी ऑल राईट, तर असं नाही आहे. तुम्ही जर हिस्टरी पाहिली तर तसं होणार नाही. काय होणार आहे पुढे? ट्रम्प पुन्हा निवडून येणार आहे का? कॉन्स्टिट्यूशन म्हणते की नाही, प्रेसिडेंट फक्त 2 टर्म्स करू शकतो, तू 2 टर्म्स केला तुझा. सो व्हॉट? ट्रम्प कॅन ॲक्च्युअली अमेंड द कॉन्स्टिट्यूशन, पॉसिबिलिटी अशी आहे. दुसरं, जरी त्याने अमेंड नाही केली कॉन्स्टिट्यूशन, तरी US मध्ये एक मोठी पोस्ट जी असते दॅट इज कॉल्ड सेक्रेटरी ऑफ द स्टेट, हिलरी क्लिंटन होती. ही पोस्ट प्रेसिडेंट इतकीच इम्पॉर्टंट असते. सो ट्रम्प कॅन बी इलेक्टेड ॲज सेक्रेटरी ऑफ द स्टेट. बरं, समजा तसं नाही झालं, समजा जरी ट्रम्प नाही आला निवडून, मी तर म्हणतो रिपब्लिकन पार्टी पण नाही निवडून आली,
डेमोक्रॅट्स निवडून आले, तरी हे जे पब्लिक ओपिनियन गॅदर झालेलं आहे हे त्या नवीन प्रेसिडेंटला ऐकावंच लागेल, इमिग्रेशन कर्टन करावं लागेल. आणि ही होप किंवा जी खूप देशांमध्ये ती म्हणजे अशी की आम्हाला जर घेतलं नाही, म्हणजे इमिग्रंट्सला जर घेतलं नाही तर US ची इकॉनॉमी चालणार. आता ही माझ्या मनामध्ये कधीच नव्हतं. याचं कारण मी सांगतो, आणि ते तिथे आय एम गोइंग टू टेल यू द स्टोरी ऑफ 1998, माय फर्स्ट ट्रिप टू US. आणि तेव्हा मी ठरवलं होतं की हा देश आपल्याला समजून घ्यायचा. त्यामुळे अशा गुलू ट्रिप्स नाही करायच्या. हॉटेलमध्ये राहायचं, आपल्या इंडियन लोकांना फ्रेंड्सला कॉल करायचे, इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं, ह्याच्याने काय आपल्याला कळणार नाही. आणि त्याच्यामुळे लॉस एंजेलिसची ट्रिप होती, पण तरी वी टूक सुनीता वॉज ऑल्सो देअर. आम्ही इंगलवूड नावाच्या एका जवळचे सबर्बमध्ये, मी तर खेडच म्हणतो त्याला, त्या ठिकाणी राहिलो. इंगलवूड इज लार्जली ब्लॅक पीपल्स सबर्ब, आणि त्या ठिकाणी आम्ही बसने लॉस एंजेलिसला जायचो रोज. आणि एक प्रसंग सांगतो, पण तसे अनेक प्रसंग झाले. एक प्रसंग असा आहे की मुलगी होती 10-12 वर्षाची, आणि शी केम टू द बस. तर तो ड्रायव्हर, ते रोज आम्ही त्या रूटने जायचो, त्यामुळे तो मला ओळखायला लागलेला. आणि ती मुलगी आली तिथे, आणि शी डिड नॉट हॅव मनी टू बाय तिकीट. ती डायरेक्ट जायला लागली. तर तुम्हाला US मध्ये माहिती कंडक्टर नसतो, तुम्हाला ड्रायव्हरला पैसे द्यावे लागतात आणि पुढे जावं लागतं. ड्रायव्हरला बायपास करून जावे लागेल. ड्रायव्हर थोडासा हे झाला की आता तोही त्याच कम्युनिटीमधला होता, त्याला माहिती आहे तिच्याकडे पैसे नाही, पण त्याला थोडंसं कसं तरी वाटत होतं. एक मॉरॅलिटी जी असते की माझ्याकडे जॉब आहे, तिच्याकडून तिकीट घ्यायचं आणि मी नाही. आणि त्यामुळे तो म्हणाला, टुडे देर इज अ बॉस इन द बस, त्यामुळे तुला तिकीट काढावं लागेल. आणि माझ्याकडे बोट दाखवला, हा बॉस आहे, हा तिकीट चेकर आहे टाईपचं. ती मुलगी काय, ती बिनधास्त होती. ती आली, ती म्हणाली, आर यू द बॉस? म्हटलं मे बी. तर मग ती मला बोलायला लागली, सॉरी आय डोंट हॅव मनी वगैरे स्टोरी सांगायला लागली. 10-12 वर्षाची मुलगी होती. मग तो ड्रायव्हर आणि मी आम्ही दोघे हसलो आणि ती जायला लागली. माझ्या मनामध्ये एक वेगळा विचार चालू होता. ही जी 10-12 वर्षाची मुलगी जिच्याकडे बसचं तिकीट नाही, असाच समजा एक कुठल्या तरी खेड्यामधलं, आता साहेब उगावून आलेलं ते म्हणजे उगावचं एक उगावमधला एक आहे, आणि असाच स्टुडंट आहे, गरीब आहे, त्याच्याकडे फारसे पैसे नाहीत वगैरे. तो काय करतो, तो कुठल्या तरी कॉलेजमध्ये जातो जवळच्या, आणि त्याला युनिव्हर्सिटी ऑफ पुण्याचं सर्टिफिकेट मिळतं, बरोबर. US मध्ये ही सिस्टम नाही आहे, किंवा कुठल्याही देशामध्ये. समजा तुम्ही UK मध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी ऑफ लंडनला जायचं आहे, तर तुम्ही कुठल्या तरी खेड्यात बसून युनिव्हर्सिटी ऑफ लंडनचं सर्टिफिकेट नाही मिळत. पण इंडियामध्ये आपल्याकडे ही छान सिस्टम आहे, तुम्हाला पुण्यात न जाता युनिव्हर्सिटी ऑफ पुण्याचं, आणि रिलेटिव्हली चीप. रिलेटिव्हली मी कोणाशी कम्पेअर करतो, त्या मुलीशी. तिला शक्य आहे का लॉस एंजेलिसच्या कॉलेजमध्ये जाणं? तिला शक्य आहे का युनिव्हर्सिटी ऑफ लॉस एंजेलिसची पदवी मिळवणं? इम्पॉसिबल. ती विचार सुद्धा करू शकत नाही. 1998 मध्ये नव्हती करू शकत, आज सुद्धा नाही करू शकत. माझ्या डोक्यात हे चक्र सुरू होतं. आता हा उगावमधला, निफाडमधला, नांदूर शिरवट्यामधला, संगमनेरमधला कुठला तरी जो मुलगा आहे, तो घेतो युनिव्हर्सिटी ऑफ पुण्याचं सर्टिफिकेट. त्यावेळी 1998 मध्ये तो काहीतरी फोर्ट्रॉन, कोबोल, कुठला तरी कम्प्युटर प्रोग्रामिंगचा कोर्स करतो. नंतर US मध्ये त्याला प्रोजेक्ट येतो, आणि तो त्या ठिकाणी US मध्ये जातो. तिथे गेल्यानंतर काही लोक त्यातले परत येतात, काही लोक सेटल होतात. माझ्या मनात असा विचार आला की ही जी मुलगी आहे, हिच्यामध्ये ही अबिलिटी नाही आहे का प्रोग्रामिंग करायची? वी डोंट नो, कदाचित नसेलही, मी असं नाही म्हणत होते, पण शी नेव्हर गॉट द ऑपॉर्च्युनिटी टू प्रूव्ह दॅट अबिलिटी. आणि आज सुद्धा US च्या रस्त्यावर, न्यूयॉर्कच्या रस्त्यावर ही 10-12 वर्षाची मुलं, 20-25 वर्षाची मुलं विदाऊट गोईंग टू कॉलेज फिरत असतात. आणि ते काय बघतात, इंडियाचा माणूस आला, $100,000, $200,000 त्याला पगार. आणि आपल्याला काय सांगितलं जात आहे, इंडिया दे आर ग्रेट इन मॅथमॅटिक्स, तुला नाही येणार ते प्रोग्रामिंग वगैरे. हाऊ फार इज दिस ट्रू? आणि माझ्या मनात तो विचार का आला त्याचं कारण सांगतो. कारण 1998 मध्ये जेव्हा मी लॉस एंजेलिसला गेलो, त्यावेळी आय वॉज वर्किंग इन सिंगापूर. आणि सिंगापूरमध्ये माझा जो कॉलिग होता, तो अमेरिकन होता, लेक्चरर होता. तो MA विस्कॉन्सिन झालेला होता, मास्टर्स डिग्री किंवा विस्कॉन्सिन इज अ व्हेरी रेप्युटेड युनिव्हर्सिटी. आणि मी त्याला म्हटलं, अरे मला सिंगापूरला यावं लागलं, बरोबर आहे, कारण इंडिया इज दॅट काइंड ऑफ कंट्री. तू कसं काय सिंगापूरला आलेला आहेस? तो म्हणाला, US मध्ये व्हाईट लोकांना जॉब कुठे आहेत? MA विस्कॉन्सिन झालेला माणूस. आणि त्यामुळे आपण जर असं समजत असतो की वी वेअर हायर्ड बिकॉज वी नो बेटर प्रोग्रामिंग,
or because Indians and Chinese were doing something which Americans were ineligible to do, that is a complete myth. आणि हे सतत ते विचार चालू होते 1998च्या ट्रिपमध्ये. त्याच्यानंतर लॉस एंजलिसमध्ये ज्यावेळी मी फिरत होतो त्यावेळी माझ्या एक लक्षात आलं की आपण जगातल्या अनेक मेजर शहरांमध्ये गेलो. लॉस एंजलिस इज अ व्हेरी मेजर सिटी, पण इथे मेट्रोच नाही आहे. देर इज नो सबर्बन ट्रेन, ज्याला आपण लोकल ट्रेन म्हणतो त्या टाईपची. आता आहे, 1998मध्ये नव्हतं. सो आय इन्क्वायर्ड की असं कसं काय लॉस एंजलिसमध्ये नाही. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की जी कार मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जी विच वॉज डॉमिनेटेड बाय फोर्ड दॅट टाईम आणि क्रिसलर हा त्याचाच एम्प्लॉय होतो. नंतर फुटून त्याने वेगळी कंपनी केली होती. त्यांनी लॉबिंग करून असं केलं की जर आपण इथे सबर्बन ट्रेन्स केल्या तर आपल्या कारचा सेल हा प्रचंड प्रमाणामध्ये कमी होईल. आणि समहाऊ दे वर एबल टू समहाऊ दे सक्सीडेड इन दॅट अटेम्प्ट. त्यांनी एक लॉबी तयार केली प्रचंड. दे फंडेड ए प्रोजेक्ट विच वॉज अ रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. ते म्हणाले तुम्ही लॉस एंजलिसमध्ये किती रोड्स बांधा, वी विल फंड दॅट, कारण आमच्या कार्स विकल्या जाते, पण तुम्ही मेट्रो बांधायची नाही. आणि मग गव्हर्नमेंट म्हणजे मेट्रोपॉलिटन ऑथॉरिटी तिथली त्यांनी खूप वेळा एक कारणं सांगितली की नाही अमुक कारणामुळे आपण करत नाही. शेवटी करावी लागली त्यांना. आणि कार इंडस्ट्री न्यू दिस की वी कॅनॉट स्टॉल दिस फॉर एव्हर, पण काही वर्ष आपण थांबवू शकतो, तेवढ्या वर्षात आपण कार सेल करू शकतो. मी दोन एक्स्ट्रीम सांगितले. एकीकडे एज्युकेशनचं काय झालेलं आहे, ए पर्सन जस्ट कॅनॉट टेक एज्युकेशन. दुसरीकडे असं झालेलं आहे की समबडी कॉमन सिटीजन हू वॉन्ट्स टू ट्रॅव्हल बाय रेलरोड तो नाही करू शकत. त्या कंपन्या जसं सांगते त्या कंपन्या म्हणतील की तू सिगरेट ओढ, त्याचं उदाहरण देतो मी असं का म्हणतो ते. त्या कंपन्या जर म्हणतील तू कार चालव, सबर्बन ट्रेनने जाऊ नको, यू हॅव टू लिसन टू दॅट. आणि आज सुद्धा अमेरिकेमध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, आपण या अडाणी अंबानीचं बघतो, दे आर नथिंग बिफोर दॅट. आणि त्याच्या 100 पट साईजच्या कंपन्या असतात आणि त्या जे म्हणतील ते गव्हर्नमेंटला ऐकावं लागतं. त्या कंपन्या जर म्हणतील इमिग्रेशन नको तर इमिग्रेशन नको, त्या कंपन्या म्हणतील इमिग्रेशन पाहिजे तर पाहिजे. आणि त्यामुळे एलॉन मस्क ज्यावेळी आला, एलॉन मस्क म्हणाला की नाही मला H1B पाहिजे, तर ट्रम्प म्हणाला गेट आउट आणि त्याने त्याला काढून टाकलं. त्याचं कारण असं की ट्रम्पच्या मागे पब्लिक ओपिनियन आहे. पब्लिक ओपिनियन म्हणतं लेट्स कूल डाऊन इमिग्रेशन. ट्रम्पला अजून एका गोष्टीचा सपोर्ट आहे, तो म्हणजे असं की जगभरामध्ये देर इज अ फिलिंग दॅट डेमोक्रेसी डझंट वर्क, ओपन बॉर्डर्स डोंट वर्क. ओपन बॉर्डर्स दोन दृष्टीने, नुसतं इमिग्रेशन नाही तर वस्तू विकणे आणि इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या दृष्टीने. आणि त्याच्यामुळे ब्रिटनमध्ये तुम्ही पाहिलं की पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी झाली, त्यामुळे तिथे पण आता लोक म्हणत आहेत की काहीतरी याच्याबद्दल करावं लागेल. ब्रिटनमध्ये त्यांनी एक सिम्पल प्रोजेक्ट घेतला. ते म्हणाले की आपण असं म्हणतो की इमिग्रंट्स कॉन्ट्रीब्यूट टू द इकॉनॉमी, पण आपण एकदा खर्च तर काढू ना की त्यांच्यावर किती आपण खर्च करतो. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की वी स्पेंड लॉट ऑफ मनी ऑन इमिग्रंट्स. ते कॉन्ट्रीब्यूट करतात ते खरं आहे, पण त्या कॉन्ट्रीब्युशनमधून तो खर्च वजा केला तर ती कॉन्ट्रीब्युशन एवढी सिग्निफिकंट नाही. स्टील देर इज कॉन्ट्रीब्युशन बट इट्स नॉट सो सिग्निफिकंट. अमेरिकेमध्ये अजूनच वेगळी गोष्ट आहे, पण अमेरिकेमध्ये नो वन इज रेडी टू कॅल्क्युलेट इमिग्रेशन कॉस्ट. म्हणजे नो आहे त्याच्यावर. सगळे लिबरल्स म्हणतात आपण हे कॅल्क्युलेट करायचं नाही, एव्हरी बोट इज अ मे फ्लॉवर, आपण इमिग्रंट आहोत, सगळ्यांना येऊ द्यायचं. आता ही कॉस्ट कशामुळे होते, थोडंसं कॉम्प्लिकेटेड येते, पण ते समजून घ्यायला पाहिजे. याचं कारण असं की आपण ज्यावेळी परदेशामध्ये जातो, आपण जे इंडियन माणूस ज्यावेळी परदेशामध्ये जातो त्यावेळी त्याला इंडियामध्ये काय म्हणतात, येणारा, राईट. आपल्या इथे न्यूजपेपरमध्ये जाहिरात असते, वॉन्टेड ए ग्रूम फॉर डॉटर, प्रेफरेबली येणारा. मी एक असा विचार केला की आपल्यासारखाच एवढाच मोठा देश चायना, तिथले पण खूप इमिग्रंट जातात. तिथे पण असं काही आहे का नॉन रेसिडेंट चायनीज, की त्याला असं मोठं स्टेटस वगैरे. तिथे पण असं नॉन रेसिडेंट चायनीज डे साजरा होतो का, प्राईम मिनिस्टर त्याला जातो. तिथे पण अशी नॉन रेसिडेंट चायनीज लॉबी आहे का NRIची. तर 7 years आय यूज टू रीड साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट. त्याच्यामध्ये कुठलीही अशी पोस्ट तुम्हाला दिसत नाही किंवा आर्टिकल दिसत नाही जी आपल्या न्यूजपेपरमध्ये दिसते की कुठला तरी इंडियन माणूस जो कधीतरी इंडियन होता, त्याचे वडील किंवा आजोबा कधीतरी होते, आपण त्याचं पण बरं त्यांना नवीन दुकान उघडलं बरं का न्यूयॉर्कमध्ये, बा इंडियन किती ग्रेट आहे. चायनीज लोकांना असं काही नाही आहे की माझ्या चायनीज माणसाने काय केलं. आणि तिथे नॉन रेसिडेंट चायनीज असे काही हे नाही. मी त्याला
माझे जे कॉलिग्स होते सिंगापूरमध्ये त्यांना आम्ही गमतीने दाखवायचो की आमच्या न्यूजपेपरमध्ये अशा जाहिराती येतात NRI ग्रुप, आणि त्यांना खूप हसू यायचं की जो माणूस नॉन रेसिडेंट आहे त्याची तुमचं देश त्याला जास्त महत्त्व देतो. रेसिडेंट कुठलाही देश रेसिडेंट माणसाला महत्त्व देतो, तर तो देश सोडून गेला की तुम्ही त्याला मोठा समजता. म्हटलं नॉट ओनली, आता याचे रिपरकशन्स काय असतात? 3 रिपरकशन्स. एक पहिलं रिपरकशन असं आहे की ज्यावेळी इंडियन माणूस तिथे जातो आणि चायनीज जातो, तर चायनीज माणूस चायनीजच राहतो, तोही तिथे नूडल्स खातो, असं आहे काय त्याच्या एक बाजू. पण तो तिथल्या कल्चरमध्ये ॲसिमिलेट होतो. आणि इंडियन माणूस त्यामुळे बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो की ट्रम्पसाठी राग आहे का इंडियन रेसबद्दल? तर ट्रम्पचा नसेल, पण पब्लिक ओपिनियन काइंड ऑफ इज अगेन्स्ट इंडियन्स. आणि ते काय आहे याचं कारण, देर इज नो टर्म लाईक नॉन रेसिडेंट चायनीज, बट देर इज अ टर्म लाईक नॉन रेसिडेंट इंडियन. आता एकदा तुम्ही एका माणसाला या प्रकारे नॉन रेसिडेंट इंडियन म्हटलं, आपण एक प्रोग्रामर धरू, जो मगाचा प्रोग्रामर जो संगमनेरून तिथे गेलेला आहे, त्याला $100,000 सॅलरी. पहिल्यांदा तो काय करतो? पहिल्यांदा तो $50,000 घरी पाठवतो. ए चायनीज पर्सन मे नॉट डू इट, सम ऑफ देम मे इनिशियली, पण कायम नाही तो करणार. तो किती तिथला सिटीजन हो, सिटीजन झाला तरी आपलं गव्हर्नमेंट म्हणतं की यू आर अ PIO, पीपल ऑफ इंडियन ओरिजिन, तू इथे प्रॉपर्टी विकत घेऊ शकतो, अमुक गोष्टी करू शकतो, फक्त ॲग्रिकल्चरल लँड नाही घ्यायची. तो कायम इथे इन्व्हेस्ट करत राहतो. वन्स अन इंडियन इज ऑलवेज अन इंडियन, पण वन्स ए चायनीज इज नॉट ऑलवेज अ चायनीज. तो म्हणतो आता मी अमेरिकन आहे. आणि चायनीजचा जो डायास्पोरा आहे तो अनेक देशांमध्ये, त्यामुळे त्यांना काही विशेष नाही वाटत. म्हणजे चायनीज लोकांनी तैवान स्थापन केलं, सिंगापूर स्थापन केलं, त्याच्यामुळे त्यांना असं काही नॉन रेसिडेंट असं वाटत नाही. आता उद्या समजा असं झालं, पण पहिल्यांदा आपण रेमिटन्स बोलू. आता ज्यावेळी मी सांगितलं की UK मध्ये ही कॉस्ट कॅल्क्युलेट केली गेली, US मध्ये समजा ही कॉस्ट कॅल्क्युलेट केली, ठीक आहे, एक माणूस इथे येतो आणि तो आपल्या इकॉनॉमीला हातभार लावतो. पण पहिल्यांदा तर त्याने $50,000 घरी पाठवून दिले, आणि त्याच्यामुळे आपल्या डोमेस्टिक इकॉनॉमी ते सर्क्युलेटच होत नाही आहेत. हाऊ डज ही कॉन्ट्रीब्यूट टू द इकॉनॉमी? नुसतं त्याने त्याचं ब्रेड बटर अशी नसते इकॉनॉमी कॉन्ट्रीब्यूट. दुसरं तो असं करतो की त्याच्या आईवडिलांना इथे आणतो. बरेच आईवडील परमनंटली तिथे राहतात. आता US मध्ये असा लॉ आहे की यू हॅव टू पे टॅक्सेस ऑन ग्लोबल इन्कम. म्हणजे समजा मी तिथे जाऊन राहिलो सिटीजन म्हणून, परमनंट रेसिडेंट म्हणून, तर इंडियामधलं माझं जे इन्कम असेल त्याच्यावरचा टॅक्स मला भरावा लागेल. आता माझ्यासारखा जो माणूस आहे जो रिटायर झाला आहे, त्याला काय इंडियामध्ये इन्कम असणार, आणि त्यामुळे मी US मध्ये जाणार, मी तिथे राहणार, मी त्यांच्या सगळ्या फॅसिलिटीज रेसिडेंट म्हणून मिळवणार. एक माझ्या फॅमिलीतला माणूस प्रोग्रामर म्हणून नोकरी करतोय, मग त्याच्याबरोबर आई वडील भाऊ बहीण हे त्याच्या याच्यावर दे मे ऑर मे नॉट कॉन्ट्रीब्यूट टू द इकॉनॉमी. मी हे का सांगतोय, मला काही कोणासोबत निगेटिव्हली सांगायचं. मी असं म्हणतो की जर तुम्ही एखादी पॉलिसी ठेवली तर त्याचं अकाउंटिंग कराल की नाही, असं US मधली पब्लिक म्हणते. पण हे अकाउंटिंग करण्यावर बंदी आहे. अशा रीतीचं अकाउंटिंग करायचं नाही, हे बोलायचं नाही. हे कोणी ठरवलं? तुम्ही हे सगळं विचार करतो, मला असं वाटायचं की आपलंच काहीतरी विचित्र आहे, कारण याला सपोर्ट काय आहे, असं खरंच आहे का? आणि 1995 मध्ये पुस्तक आलं, आणि ते वाचल्यावर मला अरे आपण बरोबर विचार करतोय, दिस इज द वे US थिंक्स. तर कोणीच तयार नव्हतं, खूप कमी. हा प्रोफेसर थॉमस सॉवेल 1995 मध्ये याने पुस्तक लिहिलं, आणि त्याने त्याच्यात कारण असं सांगितलं, द व्हिजन ऑफ द अनॉइंटेड. अनॉइंटेडचा आपण लूज मराठीमध्ये असा अर्थ घेऊ की अभिषिक्त लोक. काही लोकांना आपण काय करतो, अभिषेक करतो त्यांना. हा माणूस आहे ना खूप मोठा इकॉनॉमिस्ट आहे, हा खूप मोठा फिलॉसॉफर आहे, हा खूप मोठा विचारवंत आहे. आणि एकदा ती त्याला जर अभिषेक केला की त्याने कुठल्याही मूर्खासारख्या थिअरीज मांडल्या, त्या सगळ्या आपण ॲक्सेप्ट करतो. त्याच्यानंतर त्या थिअरीज प्रॅक्टिकली फेल गेल्या व्यवहारामध्ये, तरी तो माणूस त्या थिअरीज बदलत नाही, आपणही त्याचा अभिषेक काढून घेत नाही, आणि अशा रीतीने पब्लिक पॉलिसीचा फेल होतात. थॉमस सॉवेलने अशा सगळ्या पॉलिसीज लिस्ट केल्या US मध्ये. उदाहरणार्थ एक पॉलिसी अशी होती की प्रिझनर रिफॉर्म, आणि अजून सुद्धा US मध्ये क्राईम वाढण्याचं कारण प्रिझनर रिफॉर्म पॉलिसी. ही लिबरल लोकांनी आणली की एक जज एका माणसाला शिक्षा देतो. आजही असंच आहे, एक जज शिक्षा देतो, हां तू खून केला, तुला 20 वर्षाची शिक्षा. आपण तो निकाल वाचून म्हणतो बरं. त्याच्यानंतर एक वाक्य असतं, पॅरोल विदिन 2 years.
पॅरोल म्हणजे काय, सोडून देतात त्यांना आणि त्याच्यावर काही बंधनं असतात. ती बंधनं म्हणजे तू नाशिकच्या बाहेर जायचं नाही, या शहराच्या बाहेर जायचं नाही, तू नोकरी केली तर फारच चांगलं, तुला एक पॅरोल ऑफिसर असेल. 2 वर्षामध्ये हा माणूस होतो. ज्यावेळी थॉमस सॉवेलने त्याचं डॉक्युमेंट केलं की कितीतरी असे मर्डरर्स दे मर्डर्ड अगेन, कितीतरी असे रेपिस्ट who were on prisoner of reform program they raped again, आणि सिरियल किलर्स, रेपिस्ट, मर्डरर्स, फायनान्शियल क्राईम करणारे. पण इकॉनॉमिस्टनी आणि या लिबरल थिंकर्सनी त्यांची थिअरी बदलली नाही. अजूनही US मध्ये हेच सिस्टम. अशी अनेक उदाहरणं त्याने दिली आणि तो म्हणाला विजन ऑफ द अनअनटेड. खालचं त्याचं टायटल खूप छान आहे. तो म्हणतो सेल्फ कॉंग्रॅच्युलेशन ॲज अ बेसिस फॉर सोशल पॉलिसी. US मध्ये सोशल पॉलिसी नावाची गोष्टच नाही आहे. आपण कुठली सोशल पॉलिसी म्हणतो, सेल्फ कॉंग्रॅच्युलेशन. तो माणूस स्वतःलाच म्हणतो, हां मी या युनिव्हर्सिटीत आहे, मी खूप मोठा इकॉनॉमिस्ट आहे. त्यांना त्यांची नावं वगैरे पण दिली आहेत आणि खूप मोठमोठी नावं आहेत. तर हे सगळे लोक सेल्फ कॉंग्रॅच्युलेटरी, स्वतःचं कौतुक करतात. आपणही त्यांना मोठं समजतो आणि ह्या सगळ्या प्रकाराचा इमिग्रेशनवर पण इफेक्ट झाला. आणि त्यामुळे जी मोठी लॉबी होती ती म्हणाली हे ट्रॅडिशनल कुठलाही पॉलिटिशियन हे काम करू शकत. कारण ट्रॅडिशनल सगळे पॉलिटिशियन एक्सेप्ट रोनाल्ड रेगनचा त्याला उल्लेख केला की ही ट्राईड व्हेरी हार्ड, पण बाकीचे कुठलेही प्रेसिडेंट्स हे ते करायला तयार नाही. तर ट्रम्प का आला? 50% लोक अजूनही ट्रम्पला पॉप्युलरिटी रेटिंग का आहे त्याला खूप मोठी हिस्टरी आहे. 1995चं पुस्तक, खूप मोठी हिस्टरी. तो का आला आणि त्या टाईपचा विचार हा पुढे का टिकेल. मी 5-10 मिनिटात कन्क्लूड करतो. माझ्यामध्ये 2 भागात घ्या तुम्ही, छान आहे. हे खूप भागात 15 दिवसांनी दुसरा भाग घ्या तुम्ही. चालेल. घ्यावाच लागेल. खूप माहिती मिळाली, खूप सुंदर. अमेरिका आणि भारत त्याच्यातलं अजून एक आपल्याला डोळ्यासमोरचं कश्मल काढावं लागेल की जो गरीब किंवा मिडल क्लास माणूस असतो तो असं समजतो की श्रीमंत माणसाला काहीच दुःख नसतं. आता हे ट्रू नसतं. म्हणजे समजा अंबानी त्यांना काही वेगळ्या टाईपची दुःख असतं, पण आपण इग्नोर करतो. आपल्याला खरं माहिती असतं की पैशाने काही सगळी सुख विकत घेता येत नाही आणि मानवी आयुष्य जे आहे त्याचं दुःख आहे अविभाज्य भाग. पण ते आपण बऱ्याच वेळा विसरतो आणि त्यामुळे कोणी मला असा प्रश्न नाही विचारत की अमेरिकन लोकांना दुःख कसलं, कोणीच विचारलं नाही. आता जो एक श्रीमंत माणूस असतो ज्याने रस्ते सगळे चांगले बांधलेले आहेत आणि त्याच्याकडे खूप प्रकारच्या सोयी आहेत, सगळी सुख त्याच्यासमोर हात जोडून उभी आहे, त्याच्यासमोर पण काहीतरी दुःख असतं. आणि हे चित्र एका म्युझियम मधलं आहे. मी तिथे गेलो होतो. दरवर्षी मी जातो इथे. त्या म्युझियमला मी दरवर्षी जातो न्यूयॉर्कमध्ये. या ज्या बाई आहेत त्यांचं नाव आहे मिसेस व्हिटनी आणि हे व्हिटनी म्युझियम अतिशय एक्सलंट म्युझियम आहे. दरवर्षी 2-4 वेळा तरी मी तिथे जातो. मिसेस व्हिटनी 1930 मध्ये मल्टीमिलियनियर बाई होती. त्यांना पैशाची काही कमी नव्हती. 1930 मध्ये या बाईंनी खूप पेंटिंग्स जमा केली होती, म्हणजे त्याच्या आधी केलेली होती. पण 1930 मध्ये त्या न्यूयॉर्कमध्ये खूप मोठा म्युझियम आहे, अजूनही आहे, मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट. प्रचंड मोठा म्युझियम आहे. सगळ्या देशातले लोक तिथे पाहायला येतात आणि सगळ्यात एक्सलंट कलेक्शन तिथे. हिनं अनेक अमेरिकन पेंटिंग्स जमा केली होती आणि ती मेटमध्ये गेली, MET मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये, आणि ती म्हणाली मला हे सगळे कलेक्शन आहे डोनेट करायचं. त्यांनी ओपन अ गॅलरी फॉर अमेरिकन आर्ट. एक अमेरिकन माणूस अमेरिकेतल्या म्युझियममध्ये पेंटिंग्स डोनेट करायला जातो आणि म्हणतो कॅन यू ओपन अ गॅलरी. ते म्हणाले अमेरिकन आर्ट आम्ही नाही घेणार. अमेरिकनमध्ये आर्ट असते का? मेट्रोपॉलिटन म्युझियम सेटिस 1930. युरोपियन आर्ट असते, आम्ही सगळे आमच्याकडे युरोपियन आहे. ही बाई चिडली आणि तिने 1930 मध्ये स्वतःच्या पैशाने व्हिटनी म्युझियम उभारला, विच इज व्हिटनी म्युझियम ऑफ अमेरिकन आर्ट. आणि त्याच्यानंतर मग ती हे दुःख असतं, मी खूप श्रीमंत आहे पण मला आयडेंटिटीच नाही, मी कोण आहे. ब्रिटिश माणसाला कशी आयडेंटिटी आहे, त्याला इतिहास आहे. इंडियन माणसाला आयडेंटिटी आहे, म्हणून आपण म्हणतो ना इंडियन. माझे रस्ते किती गलिच्छ असो, मी किती गरीब असो, आय एम प्राऊड टू बी अन इंडियन. कॅन यू से आय एम प्राऊड टू बी अन अमेरिकन? आणि प्राईड ऑफ व्हॉट? आणि त्याच्यामुळे हा जो एक माणूस होता त्याने हे चित्र
1970 मधलं चित्र आहे आणि अजूनही विटनी म्युझियममध्ये आहे. हा एक जोन्स नावाचा पेंटर होता आणि त्याने नाव दिलं नो मोर गेम्स. खूप डेप्थ असलेलं नाव नो मोर गेम्स. 1970 पर्यंत सगळे जे US प्रेसिडेंट आले हे अमेरिकन लोकांशी त्यांनी खेळ खेळला. आणि कुठला खेळ? अरे इराकमध्ये आपण वॉर करू, 1960 मध्ये व्हिएतनाममध्ये वॉर करू. नो मोर गेम्स. हा ॲडम आहे, म्हणजे ॲडम अँड ईव्हची जी जुनी स्टोरी. हा ॲडम आहे. कसा आहे तो ॲडम? त्याला आयडेंटिटीच नाही आहे. त्याचे शूज बघा, त्याचा चेहरा, त्याची फ्रॅगमेंटेड आयडेंटिटी असते. त्याच्या दृष्टीने व्हाईट अमेरिकनची ही आज परिस्थिती. ही ईव आहे. त्या ईवने नॅशनल फ्लॅग USचा घेतलेला. काय US नॅशनलिझममध्ये आपण मोठ्या प्रयत्नाने ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवलं, युनायटेड स्टेट्स स्थापन केला. अमेरिकन आयडेंटिटी काय आहे? इट्स फ्रॅगमेंटेड. आणि त्याच्यामुळे त्याचं हे दुःख आहे अमेरिकेचं. आणि त्यामुळे वेन यू ट्राय टू अंडरस्टँड अमेरिका, हे त्यांचे प्रॉब्लेम्स, हे त्यांचे दुःख, हे सगळे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतात. आता शेवटी आपण फ्युचरबद्दल थोडंसं बोलू. याच्यात तर खूप बोलण्यासारखं आहे. म्हणजे मॅडम जसं म्हणाल्या कधीतरी आपण सेकंड पार्ट करू, पण आपण आता शेवट करू की काय फ्युचर काय आहे आपलं, एस्पेशली इंडियासाठी. तर पहिल्यांदा आपल्याला हे सगळे गैरसमज काढून टाकावे लागतात. हे गैरसमज म्हणजे ट्रम्प विचित्र आहे, दिस इज अ टेम्पररी फिनॉमिना. कारण हा वर्ल्ड वाईड फिनॉमिना आहे. वर्ल्ड वाईड फिनॉमिना इज इमिग्रेशन इज कूलिंग डाऊन. आता याच्यामध्ये आपल्या कसं काय नजरेआड गेलं तर आपल्या म्हणजे कॉमन माणसाच्या किंवा मीडियाच्या नजरेआड गेलं. मला वाटतं की आपले जे राज्यकर्ते म्हणजे BJP नाही, त्याच्या आधी काँग्रेस, जे काही आतापर्यंतचे काँग्रेस, यांना हे पूर्ण चांगल्या रीतीने माहिती आहे. म्हणजे दॅट्स द मोस्ट फॉर्च्युनेट थिंग फॉर मी की मी जे कश्मल म्हटलं हे आपल्या पॉलिटिशियन्सच्या डोळ्यासमोर कश्मल नाही. पण कधी कधी त्यांना आपल्या ओपिनियन पुढे मान तुकवावी लागून काही गोष्टी कराव्या लागतात. तर त्याच्यामुळे इंदिरा गांधी असो, राजीव गांधी असो, मोदी असो, आणखी पुढे कोण येतो असो, या लोकांनी 2-3 गोष्टी अशा सेल केल्या. आणि त्यामुळे कुठलंही गव्हर्नमेंट ठेवतं 2-3 पॉलिसीज बदलत नाही. पहिली पॉलिसी त्यांनी अशी केली की आपल्या बॉर्डर्स क्लोज ठेवले. बॉर्डर्स क्लोज ठेवल्यामुळे खूप चांगलं झालं. दुसरी पॉलिसी सगळ्या गव्हर्नमेंटची ठेवली की रुपी हा कंटिन्युअसली डिप्रिशिएट होऊ दिला. कारण रुपी कंटिन्युअसली डिप्रिशिएट झाल्याने काय झालं की ऑफकोर्स जे लोक US मध्ये डील करतात त्यांना पिंच बसतो. एखादा मी समजा एक्सपोर्ट करतो तर मला जास्त रुपीज द्यावे लागतात, मला पिंच बसतो. पण अशा लोक किती आहेत? 10%, 20%. पण 80% लोकांचे पगार हे सातत्याने आपण वाढवू शकतो बिकॉज वी डिप्रिशिएटेड रुपी. ते केलं नसतं तर आपले पगार तसेच राहिले असते. आणि त्यामुळे मला एक US मध्ये मी एका माणसाशी बोलत होतो आणि तो म्हणाला की तुमची आणि आमची मध्ये फरक काय? तो म्हणाला, त्याने स्टडी केलेला होता जो मगाशी सांगितलं होतं, तर तो म्हणाला तुमचा GDP जो आहे तो पर कॅपिटल $3,000 आणि आमचा $27,000. किती फरक आहे? मी त्याला सांगितलं की $3,000ची व्हॅल्यू काय माहिती आहे का? म्हणजे $1 म्हणजे 100 रुपये असं आपण धरू. तर 100 रुपयामध्ये नाशिकमध्ये जे विकत येतं ते $1 मध्ये तिथे येत नाही. आणि ते मी कॅल्क्युलेट केलं त्याला पर्चेसिंग पॉवर पॅरिटी असं म्हणतात की $3,000 खरे किती आहेत? जास्त व्हॅल्यू आहे त्याची. तर ते $11,000. इट्स स्टील व्हेरी फार बिलो फ्रॉम US. पण 11,000 इज नॉट बॅड. आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा आपल्या गव्हर्नमेंट्सवर बोलतो काहीतरी तेव्हा या फिगर्स थोड्याशा पाहिल्या पाहिजे. $11,000 PPP मध्ये दॅट्स नॉट बॅड. तर त्याच्यामुळे ही जी दुसरी पॉलिसी आहे, पहिली बॉर्डर क्लोज केली, रुपी डिप्रिशिएट होत गेला. आणि थर्ड पॉलिसी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ती सांगण्यात मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. ज्यावेळी महाभारत होणार होतं, युद्ध सुरू होणार होतं, त्यावेळी युद्ध सुरू होण्याआधी कृष्णाकडे दोघेही गेले. दुर्योधन पण गेला आणि अर्जुन पण गेला मदत मागण्यासाठी. दुर्योधन आधी पोचला, कृष्ण शय्येवर आराम करत होता. दुर्योधन आज्ञाताखोर होता आणि त्यामुळे तो त्याच्या उशाशी जाऊन बसला. अर्जुन आला. अर्जुन ऑल्सो कुड हॅव सॅट दुसऱ्या साईडला, त्याच्या बसू शकला असता. पण अर्जुनाने चूज केलं की आपण त्याच्या पायाशी बसू. इंडिया डिड एक्झॅक्टली द सेम. आपण नेहमी USची नम्र भूमिका घेतली. आता ज्यावेळी अर्जुन तिथे बसला, तो राजकुमार होता, तो म्हणू शकत असता की अरे अर्जुन म्हणाला की मी बाहेर कोणीही असतो, आता मी इथे एक गोष्ट मागायला आलेलो, आता मी इथे याचक आहे. आणि महाभारतात ही मॉरॅलिटी की तुम्ही बाहेर कोणी असता,
आता तू याच्यात आहेस ना, आता तू नम्रपणे बोल. आपली फॉरेन डिप्लोमसी इट वॉज ऑलवेज लाईक दॅट. आणि नंतर मग कृष्णाने डोळे उघडले आणि पहिल्यांदा त्याला अर्जुन दिसला. आता अर्जुन पुन्हा म्हणू शकला असता की मला तुझं सगळं सैन्य दे, कारण पहिली ऑफर करणार. कृष्णाने सांगितलं की एका बाजूला माझं पूर्ण सैन्य आहे, दुसऱ्या बाजूला मी स्वतः आहे, माझा काही फारसा उपयोग नाही, कारण न धरी शस्त्र करीन मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. पण अर्जुन म्हणाला नाही, तसं जरी असलं तरी मला तूच पाहिजे. पहिली ऑफर होती त्याला तरी त्याने तीच केली. आपण पण फॉरेन डिप्लोमसीमध्ये नेहमी हेच केलं, आपण त्या देशाच्या रिलेशनशिपला महत्त्व दिलं. आणि त्यामुळे आतले लोक काही म्हणत की तुम्ही नेहमी मान तुकवत राहिला, असं नसतं. ज्यावेळी तुमची GDP $3,000 असतो ॲब्सोल्यूट टर्म्समध्ये, ज्यावेळी तुमच्या देशामध्ये रस्ते नसतात, ज्यावेळी तुमच्या देशामध्ये डोमेस्टिक इकॉनॉमी तुम्हाला अजून स्ट्रॉंग बनवायची असते, त्यावेळी तुम्हाला ते करावं लागतं. पण आत्ता थोडंसं याच्यामध्ये थोडंसं भांडणासारखं का वाटतं? एवढ्या वर्ष हे सगळं चांगलं झालं, याचं कारण असतं की गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण आपला डिस्कोर्स बदलला. आता आपण नम्र अर्जुन नाही राहिलो. आता आपण सांगायला लागलो की माझी इकॉनॉमी जगातली 3 नंबरची इकॉनॉमी होणार आहे, माझी इकॉनॉमी इतक्या $1 ट्रिलियन होणार आहे. आणि ठीक आहे, तुमची इकॉनॉमी जर चांगली होते तर चांगली आहे. एकेकाळी तुम्ही आमच्याकडे PL 480 गहू फुकट घ्यायला यायचं, अनेक वेळा तुम्ही वर्ल्ड बँकेचं लोन आमच्याकडे मागायला यायचं, आम्ही तुम्हाला दिलं. आता तुम्ही म्हणता की नाही आम्ही स्वदेशी करणार, आमचा देश, आमच्या देशामध्ये सगळं आहे. आणि याची सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात झाली 1989मध्ये. 1989मध्ये राजीव गांधीने मालदीव्सवर एक हल्ला केला, कोणाला आठवतं? 89मध्ये. आणि पहिला तो हल्ला असा होता, म्हणजे बांगलादेश होता त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष काही झालं नव्हतं. मालदीव्सने राजीव गांधीची म्हणजे इंडियाची मदत मागितली होती आणि ती आपण सोडवली, आपलं आरमार तिथे नेऊन. आणि त्याच्यानंतर मी त्यावेळी UK मध्ये होतो, शिकत होतो. आणि UK मध्ये टाईम मॅगझिनला कव्हर आलं, इंडिया सुपर पॉवर. टाईम मॅगझिनला कव्हर येणं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि आम्ही सगळे इंडियन त्या कॉन्फरन्समध्ये आम्हाला खूप आनंद झाला. आता तिथून सुरुवात झाली, तुम्ही सुपर पॉवर झाला, मग त्याच्यानंतर तुम्ही मार्समध्ये काही पाठवताय, तुम्ही म्हणताय माझी इकॉनॉमी तर दिस डिस्कोर्स इज नॉट लाईक अर्जुन. मग आता तुम्ही माझी इक्वलला आला, तुम्ही आता यू आर नो लॉंगर पुअर डेव्हलपिंग कंट्री विच आय शुड हेल्प. आणि त्याच्यामुळे मी जर तुमच्यावर टॅरिफ लादला तर त्याच्यात काय चुकीचं आहे? तुम्ही एक व्यापारी आहात, तुम्ही माझ्या देशामध्ये वस्तू विकता, मी तुमच्या देशामध्ये वस्तू विकतो. तुम्ही माझ्यावर 25% टॅरिफ लावता, मी 30% लावतो किंवा 25% लावतो. लेट्स डिस्कस, थोडंफार कमी जास्त होईल. पण आपल्या देशातल्या लोकांना हे आश्चर्यकारक वाटतं की अरे इतके वर्ष तर कधी असं नव्हतं, इतके वर्ष तुम्ही असं बोलत नव्हतं, इतके वर्ष तुम्ही म्हणत होता की वी आर अ डेव्हलपिंग कंट्री, वी आर अ पुअर कंट्री आणि यू हेल्प अस. आणि अमेरिकेमध्ये पण असं होतं की आपण कोणीतरी म्हणजे प्रेसिडेंट असं म्हणायचे, सामान्य जनता नाही, प्रेसिडेंट आपण कोणीतरी आहोत, जगातले प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे. इराकमध्ये डेमोक्रेसी नसेल तर तिथे आपल्याला जायचं आहे, कुठली कंट्री पुअर असेल सोमालियामध्ये तिथे आपल्याला अन्न पुरवायचं आहे. US मधली जनता म्हणते मेक अमेरिका ग्रेट अगेन. बाकीचं जग गेलं खड्ड्यात. पहिल्यांदा आपलं तर बघा, आपल्या देशातल्या लोकांना शिक्षण नाही, तो कॉलेजला जाऊ शकत नाही, त्याला रिट्रेनिंग नाही. आणि ते सोडून तुम्ही बाहेरचे प्रॉब्लेम सोडतात. दोन्हीकडे बदलतात. एकीकडचं पब्लिक ओपिनियन इंडियातलं ते म्हणायला लागलं की नाही आता आय डोंट वॉन्ट टू रिमेन अ पुअर कंट्री, आता आय वॉन्ट टू शो इट टू द वर्ल्ड की आय एम ऑल्सो विथ यू. ठीक आहे, यू आर विथ मी, देन सिट विथ मी ॲट द टेबल ॲट इक्वल लेवल. आय विल गिव्ह यू रिस्पेक्ट, यू गिव्ह मी रिस्पेक्ट, लेट्स डिस्कस टॅरिफ्स. मग तिथे आपण नाही म्हणतो, आपण म्हणतो की नाही नाही तू माझ्यावर टॅरिफ नाही लावायचं, तू मला फुकटात वस्तू तुझ्या देशात विकू द्यायची. असं कसं काय झालं? म्हणजे जेव्हा तुम्ही इक्वल लेवलला इंटरनॅशनल निगोशिएशन्स करता त्यावेळी त्या बघाव्या लागतात. हा मी पुढचा बोलतो तर हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पण आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांना जरी हे कळत असलं तरी पब्लिक ओपिनियन दॅट इज पुलिंग इट डाऊन. पब्लिक ओपिनियन म्हणतं की तुम्ही ट्रम्प समोर ताठ मानाने वागायला पाहिजे, अर्जुनासारखं नाही दुर्योधनासारखं वागायला पाहिजे, कारण आता आपण मोठे झालेलो आहोत. आणि त्यामुळे पब्लिक ओपिनियनमुळे राज्यकर्त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. BJPला नाही करत, उद्या दुसऱ्याला नाही येऊ शकतो, कारण पब्लिक ओपिनियन रिमेन्स स्टेबल. तसंच अमेरिकेमध्ये उद्या ट्रम्प गेला तरी पब्लिक ओपिनियन इज नॉट गोइंग टू चेंज अ बिग डील. हे सगळ्या देशांमध्ये होत आहे. कॅनडामध्ये टोरंटोमध्ये घराच्या प्राइसेस गेल्या वर्षी 40% अचानक वाढले.
आणि लोकांना जर सर्वे घेतला तर लोक म्हणाले की हे सगळं इमिग्रेशनमुळे होतं. टोरंटोमध्ये खूप इमिग्रंट्स आलेले आहेत आणि त्यामुळे घराच्या किमती स्टेबल करण्यासाठी आपल्याला आता गरज आहे की इमिग्रेशन कूल डाऊन करा. तर थोडक्यात म्हणजे या ज्या गोष्टी ते चालू राहणार. न्यूज वाचताना काळजीपूर्वक वाचा. न्यूज या खोट्या दिल्या जातात. आता इथे जे लिहिलं आहे ओन्ली 5% इंडियन स्टुडंट्स पर कॅम्पस, असं नाही आहे. मुळात ट्रम्पची ऑर्डर वाचा. ट्रम्पची ऑर्डर अशी आहे, तो असं म्हणतो की हे जे युनिव्हर्सिटीजमध्ये इंटरनॅशनल लोकांनी डॉमिनेट केलेलं आहे, तर आता मी फक्त 15% लोक तुम्हाला येऊ दे इंटरनॅशनल. आता 15%मध्ये कुठलीही एक सिंगल नॅशनॅलिटी ही 5%पेक्षा जास्त नको. आता हे तो का म्हणतो, हे बरोबर आहे का? आपण आपल्या दृष्टीने विचार केला तर चुकीचं आहे. ट्रम्प मूर्ख आहे, ट्रम्प विचित्र आहे, ट्रम्प व्हिम्सिकल आहे. मुळात युएसची कॉन्स्टिट्यूशन म्हणते इमिग्रेशन प्रोग्राम वॉज डायव्हर्सिटी प्रोग्राम. त्याच्याशी सुसंगत आहे की अमेरिकन्स फर्स्ट, त्यांना 85% जागा, 15% जागा इतर लोकांना. 15%मध्ये तुम्ही फक्त इंडियन घेऊ नका, फक्त चायनीज घेऊ नका, 3-4 वेगवेगळ्या. काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? पण अशी बातमी वाचल्यानंतर आपल्याला वेगळं वाटतं. आणि लास्ट किंवा ही बातमी, नेशनवाईड US इमिग्रेशन डेटा शोज इंडिया, चायना, मेक्सिको आर ऑफन अमॉंग द टॉप कंट्रीज ऑफ ओरिजिन. आणि त्यामुळे त्याच्याकडे लक्ष गेलेलं आहे की मेक्सिकन्स किती येत आहेत, डॉमिनिकन रिपब्लिकन्स किती येत आहेत. आणि त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की इंडियाच्याच एवढे विरुद्ध का, याचं कारण तुम्ही टॉपला इमिग्रेशन कूल डाऊन करायचं म्हणजे पहिल्यांदा टॉप 3 लोकांना त्या ठिकाणी करावं लागेल. आणि त्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये, आय जस्ट 2 मिनिट्स समोर, पुढच्या काही वर्षांमध्ये या सगळ्या गोष्टी बदलण्याची शक्यताने आपल्याला तयार राहावं लागेल आपल्या देशाला. आणि आपण आहोत तयार. आणि त्याचे काही चांगले इफेक्ट्स पण आपल्याला दिसतील. म्हणजे उदाहरणार्थ फॉरेन युनिव्हर्सिटीचे कॅम्पस आता आपल्याकडे उघडायला गेलेले आहेत. गुगलने परवा बेंगलोरमध्ये एक मोठा कॅम्पस उघडला. कारण H1Bची फी ज्यावेळी $100,000 होईल त्यावेळी ती कंपन्यांना परवडणार नाही $100,000. आणि त्यामुळे कंपन्या म्हणतील की ठीक आहे, त्याच्यापेक्षा मी इंडियात इन्व्हेस्ट करतो. आणि त्याच्यामुळे कदाचित या काही पॉलिसीचा आपल्याला चांगला इफेक्ट होईल. आणि पब्लिक ओपिनियन ज्यावेळी त्याच्यातलं बदलायला लागेल त्यावेळी त्याचा आणखी चांगला उपयोग होईल. थँक्यू व्हेरी मच. कल्पना सुनीता पुढचा प्रोग्राम घ्यायचा. हो, पुढचा प्रोग्राम घेऊ. आवाज प्रदर्शन करून घ्या. सुनीता आभार. शिवदे सरांना विनंती करते की त्यांनी आभार. आभार तर मी मांडणारच आहे, पण त्याच्या अगोदर मी एक फार मोठं सत्य सांगू शकतो की अमेरिका हा जगातला एक महान देश आहे, याबद्दल कोणतीही शंका माझ्या मनात नाही. अमेरिकेला अजिबात कमी समजू नका. अमेरिकेला जो माणूस जातो त्याच्या मनामध्ये नक्कीच अमेरिकेविषयी काहीतरी विचित्र कल्पना असतात, बऱ्याचशा त्याच्यातल्या चुकीच्या असतात, बऱ्याचशा सांगोवांगीच्या असतात. परंतु प्रत्यक्ष तिथे तो माणूस जातो आणि मला माझ्या सुदैवाने एक अशी संधी मिळाली आणि त्याच्यासाठी मी आजन्म रोटरी इंटरनॅशनलचा उपकृत राहीन की मला ग्रुप स्टडी एक्सचेंजमध्ये ग्रुप टीम लीडर म्हणून वापरून नाही त्याची संधी मिळालेली आहे. 2008 जवळजवळ 1 महिना अमेरिकन म्हणजे नेटिव्ह अमेरिकन, NRI नाही, आपले नेटिव्ह व्हाईट अमेरिकन लोकांच्या घरामध्ये जाऊन पाहुणा म्हणून राहण्याची 1 महिना मला संधी मिळाली. आणि ती सुद्धा कुठे न्यूयॉर्क किंवा सॅन फ्रान्सिस्को किंवा लॉस एंजेलिस अशा शहरामध्ये नाही, तर अमेरिकेचा जो ग्रामीण भाग आहे, ईस्टर्न केंटकी, ह्या भागामध्ये जवळजवळ 5 ते 10 हजार वस्तीच्या गावांमध्ये राहून मला अमेरिकन जीवनाचं थोडंसं एक जवळून निरीक्षण करता आलं. आणि त्यापासून अमेरिकन समाज कसा आहे, अमेरिकन लोकांची जीवनमूल्य कशी आहे, त्यांची कार्यपद्धती कशी आहे, याची मला थोडीशी ओळख झाली. आणि त्यामुळे माझी पक्की खात्री पटली की हा देश जो
जगातल्या सगळ्या देशांमध्ये अनेक बाबतीत आज पहिल्या क्रमांकावरती आहे. ह्याच्याबद्दल कोणाला काही शंका बाळगायचं कारण नाहीये. अजूनही हा जगातल्या अनेक देशांपेक्षा खूप बाबतीमध्ये वरचढ आहे. त्याचं कारण त्यांच्या जीवन मूल्यांमध्ये, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये, त्यांच्या संस्कृतीमध्ये आहे आणि ती सगळी चांगली जीवनमूल्य आहेत. त्यातली बरीचशी जीवनमूल्य त्यांच्या इतिहासात दडलेली आहेत. ती मंडळी तिथे बाहेरून गेली, तिथे काही त्यांना फार मोठा आपल्यासारखा काही भव्य दिव्य वारसा लाभलेला नव्हता. अतिशय कष्टाने, अतिशय मेहनतीने त्यांनी आज जे आहे ते सगळं कमावलेलं आहे. आणि म्हणून आणि इतकंच नव्हे तर त्यांनी जगातल्या इतर देशांनाही आपलं मानलं, त्यांना मदत केली अडीअडचणीच्या काळामध्ये. आज आपल्यापैकी बरीचशी सुशिक्षित कुटुंब आपल्या जीवनात सेवाभावी संस्थेचं उदाहरण घेतलं तर जवळजवळ प्रत्येक घरटी एखादा माणूस अमेरिकेमध्ये आज गेलेला आहे, तो तिथून डॉलर पाठवतो आहे. त्यामुळे अमेरिकन संस्कृतीबद्दल काहीतरी छद्मी किंवा कुत्सित उद्गार काढायचे हे अत्यंत चुकीचं आहे. अमेरिका काय आहे हे अनिल पाठकांनी अगदी एखाद्या तासाच्या अवधीमध्ये आपल्याला खूप छान पद्धतीने उलगडून सांगितलेलं आहे. ट्रम्प विषयी देखील आपली जी काही मतं आहेत त्यांच्यामध्ये देखील त्यांनी दिलेल्या माहितीमुळे कदाचित अजून थोडीशी भर पडलेली असेल. त्याच्यामध्येही आपल्याला एक नव्या दृष्टिकोनातून ट्रम्पचं आकलन झालेलं असेल. तर या अत्यंत सुंदर व्यासंगपूर्ण व्याख्यानाबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो आणि अध्यक्षांना विनंती करतो की आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून जरी ते घरचे असले तरी एक छोटीशी भेटवस्तू त्यांना प्रदान करावी.